शिवच्या पाशी लावावा गुन्हा हा जनके करावया पण काय कारण ते का. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि ज्यावेळेस असणार विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी हे सर्वजण मिळून असणारे या ठिकाणी त्या जनक राजाच्या मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत. आणि त्यावेळेस असणारा जनक राजा पूर्ण वृत्तांत सीता मातेचा सांगू लागलेले आहेत. आणि त्यात ते शिवधनुष्याचा त्यांनी बल का ठेवलेला आहे, ते महादेवाचं धनुष्य असणार उठून आलेलं आहे, त्याचे काय कारण आहे ही सर्व माहिती असणारे राजा जनक असणारा त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींना देऊ लागलेले आहेत. पूर्वे परशुराम कैलासे धनुर्विद्या शिवापाशी परशु विद्या गणेशापाशी लघु लागवे शिकला. आणि पूर्वी असणार जे जगदंबाचे असणार मुलगा आहे ते परशुराम असणारे ते धनुर्विद्या शिकण्यासाठी असणारे महादेवाकडे असणारे त्यांच्या जवळ गेलेले होते. आणि परशुविद्या शिकण्यासाठी असणारे ते गणेशाकडे गेलेले होते. म्हणून ते असणारे नितांत त्या ठिकाणी महादेवाच्या सेवेमध्ये होते. अशा प्रकारचा असणारा ते कार्य करत होते. असं असणारा त्या ठिकाणी जनक राजा विश्वामित्र ऋषींना बोलू लागले. परशुराम कैलासे राहिला से शिवसेवेसे तत्परता हरणीशे श्रद्धा गणेशे समसाम्य. आणि असणारा महादेवाची सेवा करण्यासाठी असणारा कैलासाला त्याच ठिकाणी कैलासाच्या ठिकाणीच असणारा परशुराम राहू लागलेले आहेत. आणि महादेवाची सुद्धा सेवा करू लागलेले आहेत. आणि गणेश देवांची सुद्धा असणारे त्या ठिकाणी सेवा करू लागलेले आहेत. आणि त्यांच्याकडून विद्या प्राप्त करण्याचं कार्य असणारा ते असणारा त्या महादेवापाशी राहून करू लागलेले आहेत. दवा क्रंदे आत्यंतिका ऐकले रेणुकेचे महाग परशुरामी एकाएक ऐकून साशंक तो झाला. आणि ज्यावेळेस असणारा महादेवाची सेवा करत होते त्यावेळेस एकाएकीच असणारा जगदंबा माताचा असणारा रेणुका मातेचा मोठ्याने ओरडलेला आवाज असणारा त्या ठिकाणी परशुरामांच्या कानावर पडलेला आहे. आणि त्या मोठ्याने आवाज पडल्यामुळे असणारा अतिशय चिंता असणारे परशुरामांना आपल्या आईची वाटू लागलेली आहे. येऊन सांगे शिवापाशे रेणुका बोबाता क्रंदेसे आज्ञा पुसतो स्वामीसे मज माते पासे जावया. आणि अशा प्रकारचं बोलणं असणारं आपल्या आईचं मोठमोठ्यानं ओरडणं रडणं असणारं कानावर पडलेलं आहे. ते रडणं कानावर पडल्यामुळे परशुरामांना देव लागणे असं झालेलं आहे. लगेच महादेवांच्या जवळ गेलेले आहे. माझी आई मला बोलवत आहे, मला असणारे तुम्ही आज्ञा द्या, मला माझ्या आईकडे जाऊ द्या. अशा प्रकारची परवानगी असणारे महादेवांचे परशुराम घेऊ लागलेले आहे. ऐका रेणुका पुराण जे गाते पावन दोषनास ते दारुण कथा श्रवण करिताची. आणि जे रेणुका मातेचं पुराण असणारं लिहिलेलं आहे ते तुम्ही ऐका. अतिशय पावन अशा प्रकारचं ते आहे. सर्व तुमचे पाप असणारे त्या कथा ऐकल्याने नष्ट होतील असं असणारं त्या ठिकाणी एकनाथ महाराज बोलू लागलेले आहे. ऐकताचे ते वचन रुद्र झाला कोपायमान जगे अधर्म वाढला पूर्ण दान विग्रहान वदिला दर्पे. आणि याची पूर्ण कथा असणारे त्या रेणुका मातेचं जे चरित्र आहे त्यात आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस असणारा परशुरामजी महादेवांकडे गेलेले आहेत. माझी आई रडू लागलेली आहे, मोठ्यानं असणारा ओरडू लागलेली आहे, मला माझ्या आईकडे जाऊ द्या. अशा प्रकारचं बोलणं परशुरामांचं ऐकल्याबरोबर महादेवाला अतिशय राग आलेला आहे. आणि सर्व पृथ्वीवर असणारा जिकडं तिकडं सर्व जलच असणारे उन्माद करू लागलेले आहेत. म्हणून असणारा महादेव क्रोधाच्या भरामध्ये काय बोलू लागले. शिव म्हणे जामदाग्न्या मी तुझ प्रसन्न सर्वज्ञा वेगे दृष्टवदे प्रतिज्ञा विद्या संपन्ना परशुरामा. आणि त्यावेळेस असणारा महादेव बोलू लागलेले आहे. जमदग्न्या म्हणजे असणारा जमदग्नी ऋषींचा पुत्र असणारे ते परशुराम होते. म्हणून असणारे ते म्हणू लागलेले आहेत की असणारा मी तुला सर्व गोष्टीला सहकारी आहे. सर्व धर्तीवर असणारा माज करू लागलेले आहेत लोक, त्यांचा निपांत करण्यासाठी असणारा माझं जे शिवधनुष्य आहे हे घेऊन जा आणि सर्वांचा नाश कर असा असणारा महादेव त्या ठिकाणी परशुरामांना बोलू लागलेले आहे. त्यासे देऊन निज त्र्यंबक निर्जाळी म्हणे ब्रह्मघातक क्षत्रिय श्रीमध्ये उन्मादक निर्जाळी. आणि तो पृथ्वीवर जाऊन असणारा जे काही ब्राह्मणांना घातक अशा प्रकारचे लोक आहेत त्या सर्वांचा निपांत करून टाक, सर्व क्षत्रियांचा निपांत करून टाक. जे कोणी वर्तवणूक चुकीची करत असतील त्या सर्वांचा निपांत करण्याचं कार्य असणारा तो त्या पृथ्वीवर जाऊन कर अशा प्रकारे महादेव बोलू लागलेले आहेत. आणि अशा प्रकारचं त्यांनी शिवधनुष्य असणार त्या परशुरामांच्या हातात दिलेलं
आहे आणि तेच शिवधनुष्य असणार सीता स्वयंवरासाठी असणार या ठिकाणी राजा जनकानं मांडलेलं आहे. ते असणार परशुरामांना महादेवाने दिलं. या त्र्यंबकाच्या बाणे निक्षत्रिय करी धरणे गणेशे परशु देवने परशुपाने पाठविला. आणि आपलं असणारं शिवधनुष्य असणारा परशुरामांना महादेवाने दिलेलं आहे. त्यावेळेस परशुरामांना असणारा परशुरामाचं यंत्र परशुरामाचं जे शस्त्र आहे ते गणेश देवाने असणारा त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते पासून परशुरामाभिधान वराल गणेशाचे पूर्ण ज्या कार्या प्रवर्तसी जाण ते निर्विघ्न करेन मी. आणि तिथून पुढंच असणार ते ज्यावेळेस परशुरामाचं शस्त्र असणार त्या ठिकाणी परशुरामांना त्या गणेश देवाने दिलेलं आहे. त्यावेळेस पासून त्यांचं नाव असणारं परशुराम अशा प्रकारचं पडलेलं आहे. आणि त्यावेळेस असणारा गणपती बाप्पा त्यांना म्हणू लागलेले आहेत की तुम्ही कुठेही जा, तुमच्या संरक्षणासाठी असणार आम्ही तुमचा पाठीराखा म्हणून तुमच्या सोबत उभा आहे. अशा प्रकारचं वरदान असणारं त्या ठिकाणी गणपती बाप्पांनी परशुरामांना दिलेलं आहे. वेगी येता परशुरामासे मार्गे भेटले आश्रमवासे हे सांगितले त्यांपासे अति कदनेसे पितृघात. आणि ज्यावेळेस असणारा पटकन आपल्या आईचा आवाज येऊ लागलेला आहे, आई आपली मोठ्याने रडू लागलेली आहे म्हणून परशुराम असणारे त्या ठिकाणावर निघालेले आहेत. परंतु जाता जाता रस्त्यातच असणारे त्यांचा जो आश्रम होता ते जवळ गेलेले आहेत. तर आश्रमातील काही लोक त्यांना भेटलेले आहेत. त्यावेळेस परशुराम असणारे त्यांना काय विचारू लागलेले आहेत. परशुरामे केला प्रश्न पितृघाता काय कारण त्या विग्रहाचे मूळ कथन आश्रमीचे ज्ञान सांगते. त्यावेळेस असणारा परशुराम बोलू लागलेले आहेत की माझ्या पित्यावर नेमका हल्ला कोणी केलेला आहे, कशामुळे माझी आई एवढी रडू लागलेली आहे, कशामुळे एवढा त्रास असणारा माझ्या आईला होऊ लागलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न असणारा त्या ठिकाणी आश्रमवासियांना परशुरामांनी विचारलेला आहे. सहस्रार्जुन वनकडेचे आला जमदग्नी आश्रमासे रेणुका प्रार्थनिया पतीसे राजा कटकेसी निमंत्रिला. आणि त्यावेळेस असणारं ते कथन ज्यावेळेस सांगू लागले त्यावेळेस असणारा ते जनक असणारे त्या ठिकाणचे लोक म्हणू लागलेले आहेत की असणारा जो सहस्त्र अर्जुन होता तो असणारा या ठिकाणी या वनामध्ये असणारा शिकार करण्यासाठी आलेला होता. त्यावेळेस शिकार करता करता असणारा रेणुका मातांच्या असणारा आश्रमाच्या ठिकाणी तो आला. त्यावेळेस त्याला रेणुका मातांना असणारी विनंती केलेली आहे. त्यावेळेस रेणुका मातांनी त्या सर्वांना असणारा जेवण्यासाठी आपल्या आश्रमाच्या ठिकाणी बोलवलेलं आहे. अशा प्रकारचा वृत्तांत झाला असं सांगू लागले आहे. ऋषी म्हणे राजास केवळ आनो निघालो फळमुळ जीवे म्हणे आश्रम धर्म विकळ अन्य सकाळ तृप्त कीजे. आणि त्यावेळेस असणारा रेणुका मातेला ज्यावेळेस असणारा त्या सहस्त्र अर्जुनाला असणारा प्रसन्न करून घेतलेला आहे. त्यावेळेस असणारा रेणुका माता त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला जेवणासाठी बोलू लागलेले आहेत. परंतु त्यावेळेस असणारा जमदग्नी ऋषी त्या ठिकाणी जगदंबा माताला म्हणले की आपल्या घरात जे आहे तेच फळमुळ खाऊन असणार त्यांना तृप्त करण्याचं कार्य आपण करू. असं ज्यावेळेस असणारे जमदग्नी ऋषी रेणुका मातेला बोलू लागले त्यावेळेस रेणुका माता म्हणाल्या की आपण असणाऱ्या फळमुळ नाही तर त्यांची जेवढी तृप्ती करायची त्यांना जे खायचंय ते असणारा मला त्यांना द्यायची इच्छा आहे. अशा प्रकारे रेणुका माता असणारा त्या ऋषींना बोलू लागल्या. आश्रमाले तेत तृप्त करावे समस्त तुम्ही सामर्थ्याती समर्थ विकळ परमार्थ न करावा. आणि असणारा परमार्थ करताना देवाची सेवा करताना कसल्याही प्रकारची हैदे आपण करायला नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टींना समर्थ आहात, तुमच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. त्यामुळे असणारा मला काहीही झालं तरी यांना फळामुळावर वाट लावायचं नाही. यांच्या मनात जी इच्छा आहे तेवढं जीवन मला असणार आहे यांना द्यायचंय असं रेणुका माता असणारा जमदग्नी ऋषीला बोलू लागले आहे. यावे मात्र कामधेनु आणून द्यावे दिव्यान्न राजा विभूती श्री भगवान यथोक्त पूजन करावे त्याचे. आणि त्यावेळेस रेणुका मातांनी असणाऱ्या जमदग्नी ऋषींकडे मागणी केलेली आहे की मला असणारे तुम्ही कामधेनू आणून द्या. ती कामधेनू आणण्याच्या नंतर सर्व पूजा पाठी करून असणार त्यांच्या जे मनात आहे ते अन्न असणार मी त्यांना खाऊ घालणार आहे. अशा प्रकारची मागणी असणारे जमदग्नी ऋषींकडे रेणुका माता करू लागलेली आहे. निज पत्नीचे धर्मवचन ऐकून ऋषी सुखाय मान मग कामधेनू लागून विजनी अनुष्ठान आरंभिले. आणि आपल्या पत्नीचं धर्मवचन असणार त्यावेळेस धर्मवचन म्हणजे असणार चांगल्या कार्यासाठी असणार. आपली पत्नी आपल्याला काहीतरी मागत आहे, चांगलं धर्माचं कार्य करण्यासाठी मागत आहे म्हणून तिचा प्रतिपाळ आपण केला पाहिजे. म्हणून जमदग्नी ऋषीने असणार ते असणारे ती गोमाता आणण्यासाठी कामधेनू आणण्यासाठी असणार त्या ठिकाणी काय करू लागलेले आहे.
राये पाहू पाठविले दूतांचे अन्न सिद्धी केली ऋषी तव वैश्वानर नाही तुलेसे पाकाची काय से कथा आणि अशा प्रकारचं बोललो त्या जगदंबा मातेचं ऐकल्या बरोबर असणारे त्या ठिकाणाहून ऋषी तपासाठी गेलेले आहेत आणि तपाच्या सामर्थ्यावर असणारं त्या इंद्रदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडे इंद्रदेवाकडे असणारी ती कामधेनू होती त्यांना प्रसन्न करून ती कामधेनू आणण्यासाठी तप करू लागलेले आहेत. परंतु इकडे असणाऱ्या त्या राजानं त्याचे सेवक असणारे त्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमात पाठवलेले आहेत. जा जेवायला झाले का नाही पाहुण्या. त्यावेळेस असणारे ते सेवकगण ज्यावेळेस त्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळेस पाहतात तर काय चुलही नाही, चुलीला जाळही नाही, तिथं काही अन्नधान्यही नाही, कुणी स्वयंपाक बनवायलाही नाही, अशी अवस्था त्या असणारे सेवकांना त्या ठिकाणी बघितली. या ऋषीची ऋषिकांता वदान्य ते उदारता नवरतीची अगाधता चित्ते चिंता सेना. आणि त्या ऋषींची जमदग्नी ऋषींची जी असणारी पत्नी आहे म्हणजे रेणुका माता त्या सुद्धा असणाऱ्या एकदम शांत बसलेल्या असणाऱ्या त्या सेवकांनी पाहिलेले आहेत. उदार अशा प्रकारचं मन असणारं त्यांचं आहे. सर्वांना दान देण्याची क्षमता असणारी त्यांच्यामध्ये आहे. अशा प्रकारचं त्या सर्व सेवकांनी पाहिलेलं आहे. ते ऋषी पत्नी राजबाळा विचित्र घालिते रंगमाळा राजपूजेचा सोहळा अति आगळा उत्साह. आणि अतिशय उत्साह असणारा त्या ठिकाणी रेणुका मातांच्या मनामध्ये त्यांनी बघितलेला आहे. कारण हिला असणाऱ्या स्त्रीला आपल्याला सर्व काही द्यायचं आहे, परंतु हिच्या असणाऱ्या चुलीला जाळ सुद्धा लागलेला नाही. ही सर्व असणारं घर नटू लागलेले आहे, सडा रांगोळ्या करू लागलेले आहे, घराला फुलं लावू लागलेली आहे, माळा लावू लागलेली आहे. अशा प्रकारचं दृश्य असणारं त्या सेवकांनी पाहिलेलं आहे. राजदूत गेले परतोना तव ऋषीने आणले कामधेनू तेने रेणुकेच्या हाती देऊन राजभोजन संपादिले. आणि ते राजदूतांना सर्व काही त्यांचा आश्रमातील असणारा परिसर बघितलेला आहे आणि ते बघून त्या ठिकाणावर निघून गेलेले आहेत. ते गेल्याबरोबर असणाऱ्या जमदग्नी ऋषींनी इंद्रदेवाला प्रसन्न करून असणारे त्यांच्याकडून ते कामधेनू असणारे काही क्षणासाठी किंवा काही यांना तृप्त करण्यापुरते असणारे मागून आणलेले आहे. आणि ते आणून असणारे जगदंबा मातेच्या म्हणजे रेणुका मातेच्या आव्हाने केलेले आहे. आणि आता तुला कुणाला काय जेव घालायचे ते घाल, अशा प्रकारचं जमदग्नी ऋषी रेणुका मातांना बोलत आहे. महाजन सुसे खटपटा राजोपचारा की चोखटा जे जे मागसे वरिष्ठ येते ज्येष्ठ देल धेनो. आणि त्यावेळेस जमदग्नी ऋषी म्हणू लागलेले आहेत की या बघा तो काय मागितली होती ना ही कामधेनू गाय मी तुझ्या जवळ आणून दिलेली आहे. आता काय मला खटपट करायला लावू नको, मला काय कोणाची सेवा करायला लावू नको. ही गाय आणि ते पाहुणचार तुझं तू बघून घे. सर्व काही लय खटाटोप असणारा त्याच्यासाठी करावा लागतो. आणि तुला जे काही लागतंय ना ते माझ्याकडे मागू नकोस. त्या कामधेनूला सांग ती तुझी पूर्ण असणारी जी तुझी मनोकामना आहे ती पूर्ण करेल. अशा प्रकारचं जमदग्नी ऋषी रेणुका मातांना बोलतात. येनो प्रसवले कृपा संतुष्टे पहिले एक ताट देखले दृष्टे याची ताटाच्या पोटे ताटे पोट्यान पोटे प्रसवले. आणि पहिले एक ताट असणारा त्या ठिकाणी जगदंबा मातेने ठेवलेलं आहे. त्या ताटासारखेच असणारे कोठ्यावधी ताट असणारे त्या ठिकाणी मागणी त्या कामधेनूकडे केली. त्यावेळेस असणाऱ्या कोठ्यावधी ताट असणारे एका आसनावर टाकण्याचं कार्य असणारं त्या कामधेनूने केलेलं आहे. कारण ती कामधेनू म्हणजे तिच्याजवळ तुम्ही जे मागाल काही असो, द्रव्य असो, सोनं असो, अन्न असो, घर असो, संपत्ती असो, ती असणारी आपल्या मनात इच्छा केली की लगेच असणारं पूर्ण करण्याचं सामर्थ्य असणारं त्या कामधेनूमध्ये होतं. अशा प्रकारची गाय असणारी त्यांनी आणलेली होती. म्हणून असणारं कोठ्यावधी ताटांच्या रांगा असणारे त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. ऋषीने सांगितला निज कुंप त्याचे नाही संकल्प विकल्प लौके कचरे आखटा टोप नाही टोप तयासी. आणि असणाऱ्या जमदग्नी ऋषींना तर पूर्वीच असणारा त्यांच्यासोबत एक कृत्य घडल्यामुळे त्यांनी राग त्यांचा असणारा जो आहे तो सर्व काही राग काढून असणारा टाकलेला होता. त्यामुळे त्यांना ह्या खाटाटोपीत पडायचं चांगलं वाटत नव्हतं. मनात राग नसल्यामुळे कोणतंही कार्य करण्याची सुद्धा त्यांची मनस्थिती नव्हती किंवा त्यांची सेवा करण्याची मनस्थिती नव्हती. शांत एका जागेवर असणाऱ्या त्या जमदग्नी ऋषी बसलेले. राजभोजन कर्तव्यता घातले रेणुकेच्या माता पुढे काय वर्तली कथा सावधानता अवधारी. आणि त्यावेळेस सर्व असणारे ह्या त्या ऋषींना असणार ज्यांना जेवायला बोलवलं होतं त्या सहस्त्र अर्जुनाला किंवा त्या सर्वांना जेवायची जी जिम्मेदारी आहे त्यांना जेवू घालण्याची, त्यांना सेवा करण्याची, त्यांची पूजापाती करण्याची ही सर्व जिम्मेदारी असणारे त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीने रेणुका मातेकडे दिलेले आहे. म्हणालेले आहेत की हे जे आले ते तुझ्या पद्धतीने बघ, मला काही ह्याच्यातला खाटाटोप होणार नाही. अशा प्रकारचं बोलून असणारे ते निवांत झालेले आहे.
कोणा कार्यार्थ जमदाग्नीने कोप सांगितला आपण ऐसा श्रुती केला प्रश्न ते कथन अवधाना. आता तुम्ही म्हणता की एवढे मोठे राजे असणारे त्यांच्या दाराला आहेत, तरी त्यांची सेवा करायचं सोडून रेणुका मातेवर असणाऱ्या बाई माणसावर सर्व जिम्मेदारी त्या ठिकाणी काम टाकू लागलेले आहेत. तर असणार त्यांनी राग का त्याग केलेला होता, त्यांचा राग असणारा कसा होता, हा प्रश्न असणारा सगळ्या श्रोत्यांच्या मनामध्ये येईल. तर त्याचं सुद्धा निवारण असणारं त्या ठिकाणी एकनाथ महाराज करतात. ब्रह्मांड खंड पुराणे वदले मार्कंडेयाची वाणी त्याची कथा निरूपणे साधू सज्जने आणि ब्रह्मांड खंड नावाच्या असणाऱ्या ग्रंथामध्ये मार्कंड ऋषीने असणार याची जी काही कथा आहे किंवा हा जो भाग आहे तो सर्व पूर्णपणे लिहून ठेवलेला आहे. मला जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं मी घेतलंय असं एकनाथ महाराज बोलतात. वध करावया सहस्रार्जुनासे इंद्राला जमदग्नी पासे धरोनिया दिन वेशासे अति प्रश्नेशे त्रसित. आणि हा सहस्त्र अर्जुन काही असणारा चांगला मनुष्य नव्हता, तो वाईट कृत्य करू लागलेला होता. म्हणून सर्व देवांनी असणारा त्याला मारण्याचं ठरवलं होतं किंवा त्याचा नाश करण्याचं ठरवलेलं होतं. म्हणून असणारा तो या जमदग्नी ऋषींच्या असणाऱ्या आश्रमामध्ये आलेला आहे. हे इंद्रदेवाला कळालं. ते कळाल्याबरोबर असणारा इंद्रदेव त्या ठिकाणी अतिशय साध्या वेशामध्ये, गोळ्या वेशामध्ये, तहान लागलेली आहे, म्हातारा माणूस आहे, अशा वेशामध्ये असणाऱ्या त्या ऋषींच्या दारामध्ये आलेले आहेत. आणि काय बोललं, तोंड कोरडे पै झाले दोन्ही ओट पै वाळून गेले काही न बोलवे बोले रांगडी दाविले उडकाचे. आणि त्यावेळेस असा अवतार त्यांनी धारण केलेला आहे. अतिशय क्षीण असणारं त्यांचं शरीर झालेलं आहे. आणि त्या क्षीण शरीरानं असणारं जमदग्नी ऋषींच्या समोर आलेले आहेत. आणि काहीही बोलता येईना, तोंड कोरडं फट असणारं त्यांचं पडलेलं आहे. आणि बळत बळत असणारा हात उचलून पाण्याच्या घड्याकडे असणारा त्यांनी हात इंद्रदेवाने दाखवलेला आहे. ऋषी म्हणे रेणुकेसे शीघ्र उदक दे अतिथीसे ये रे जाणो कपट वेशासे निज मानसे शंकरे. आणि त्यावेळेस असणाऱ्या इंद्रदेवाला त्या अवस्थेमध्ये बघितल्याच्या नंतर ते रूप घेऊन आलेले होते. हे रेणुका मातांना कळालेलं आहे. मग जमदग्नी ऋषींना असणारा रेणुका मातेला आवाज दिला की हे असणारे आपल्या दारात अतिथी आलेले आहेत, त्यांना तहान लागली, पटकन तांब्या भरून आण. अशा प्रकारचा आदेश असणारा रेणुका मातांना जमदग्नी ऋषीने दिला. माझ यासे देता उदाक हा करेल कडू वेख ऋषे कोपेला अत्यंतिक जीवी दुःख लागली. आणि आता रेणुका मातेची द्विधा अवस्था झाली आहे. करू तर कसं करू, आता मालकाने तर सांगितलंय पाणी द्यायला, पण हा असणारा कपट वेशाने आलेला आहे. आपल्या घरी जे अतिथी आले त्यांचा प्राणघात करण्यासाठी आलेला आहे. मग नेमकं मी करू काय? जर पाणी द्यावं तर या अतिथींचा नाश होईल, आणि जर नाही द्यावं तर आपले मालक असणारे आपल्याला सोडणार नाहीत किंवा काहीतरी श्राप दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून असणारे त्या ठिकाणी रेणुका माता चिंतित झालेले आहेत आणि त्या भीती वाटू लागलेल्या आहेत. अतिथी छळेल उदक देता जमदग्नी कोपेल न देता थोर उडवले संकोचता काही कर्तव्य का स्मरेना. आता नेमकं करावं काय, द्यावं की नाही द्यावं? दिलं तरी बी अडचण आहे, कारण मालक असणारा दिलं तर मालक समाधानी होतील. परंतु असणारा तो जो इंद्रदेव असणारा एका म्हाताऱ्याच्या वेशामध्ये आलेला आहे, तो काहीतरी असणारा अनर्थ या ठिकाणी करेल. आणि जर नाही द्यावं तर मालकाचा शब्द मोडला तर मालक असणारा आपल्याला काहीतरी श्राप दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून असणारे रेणुका माता त्या ठिकाणी चिंता करू लागलेले आहे. जमदग्नी अति समर्थ सर्वज्ञ जाणे आश्रम धर्म संरक्षण हातीचे अग्रोदक जीवन सर्वेंद्राशानातिथीसी. आणि असणाऱ्या जमदग्नी ऋषींना असणारं सर्व काही ज्ञान होतं. कशा प्रकारे आश्रमात आल्याच्या नंतर कशा प्रकारे सर्वांची सेवा करायला पाहिजे, कुणाला काय द्यायला पाहिजे, आपल्या दारावर अतिथी आल्याच्या नंतर त्याला कसं काय त्याची सेवा करायला पाहिजे माहित होतं. त्यावेळेस असणारं त्यांनी सर्वांचे पाय धुवून असणारं जे तीर्थ त्यांच्या हातामध्ये होतं ते तीर्थच असणारं त्या इंद्रदेवाला त्या ठिकाणी पाजलेलं आहे. जमदग्नीने आपण करविले अतिथीचे उदक पान रेणुका म्हणे मी छळले पूर्ण विघ्न दारून मजाले. आणि ज्या वेळेस असणारं रेणुका मातेला आवाज असणारा त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीने दिला होता, परंतु काय करू काय नाही या अवस्थेमध्ये असणारी वेळ निघून गेली. तोपर्यंत असणारं ऋषींना पाणी असणारं त्या ठिकाणी त्या इंद्रदेवाच्या वेशात आलेल्या म्हाताऱ्या माणसाला पाजलं. त्यावेळेस असणारा आता रेणुका माताला वाटू लागलेला आहे, आता नेमकं काय होतंय काय नाही. आता त्यांनी तर असणारं पाणी असणारं त्या म्हाताऱ्या माणसाला पाजलेलं आहे. आता ऋषी नेमकं माझी काय अवस्था करतात किंवा कशा प्रकारचं संकट माझ्यावर येणार आहे, म्हणून अतिशय असणाऱ्या रटरट त्या ठिकाणी रेणुका माता दाखवू लागली. कोपे ऋषी म्हणे रेणुकेसे
तू केवळ कृत्या कर कसे उदाहरण देऊन या तिथेसे पती वचनाचे परामुख. आणि तो असणारा त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींना अतिशय राग आलेला आहे. ते असणारे जे इंद्रदेव आहे त्या ठिकाणाहून निघून गेल्याच्या नंतर असणारा अतिशय रागाच्या भरामध्ये असणारं जमदग्नी ऋषी रेणुका मातांना बोलू लागलेले आहेत. कर्कशी अशा प्रकारचे तू आहेस, एखाद्या राक्षसनी सारखं वर्तन असणारा तुझं आहे. तुला मी साधा पाण्याचा ग्लास मागितला, तुला पाण्याचा ग्लास सुद्धा देता आला नाही, म्हणून असणारा राग रेणुका मातावर जमदग्नी ऋषी दाखवू लागलेला आहे. चोर चांडाळ कपट वेशे आश्रमाला समयासे जे जे मागेल ते त्यासे अवश्य तेसे अर्पावे. अगं चांडाळने अशा प्रकारचा असणारे जमदग्नी ऋषी रेणुका मातांना बोलू लागलेले आहेत. तुला कळत नाही का, आपल्या दाराला जर कोणी आला तर त्याला काय पाहिजे, तो कसा आहे काही घेणं देणं नाही. त्याला आधी त्याला जे पाहिजे ते द्यायचं कार्य असणार आपलं आहे, हे सुद्धा तुला कळत नाही का. अशा प्रकारचं बोलून असणारे जमदग्नी ऋषी राग व्यक्त करू लागलेले आहेत. केवळ निमोल उदक निधून झाले सविमुख जळो तुझे काळे मुख तुझे सुख मज नाही. तुझ्यापासून मला कसल्याही प्रकारचं सुख नाही. अगं तुला जर दाराला आलेल्या माणसाला तांब्यावरून पाणी द्यायचं जर कळत नाही तर तुझा असणारा मला काय फायदा आहे. म्हणून रागाच्या भरामध्ये असणारा जमदग्नी ऋषी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. ग्रहस्थाश्रम ते जे पाळिना आश्रम धर्म तिचा मग कोण संभ्रम अति दुर्गम कोपला. आणि अतिशय राग आलेला आहे. तुला ग्रस्त आश्रमामध्ये राहून कशा प्रकारे ग्रस्त आश्रम चालवायचा एवढं सुद्धा असणार कळत नाही. मग तुझा मला काय फायदा आहे, तुझ्यासोबत राहून माझा काय अर्थ आहे. अशा प्रकारचे बोलून असणारे लाल असणारे त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी झालेले आहे. कोपनावरे ऋषीसे पाचारून या पुत्रासे वेगे तुम्ही बधायसे ममाज्ञेसे अतिशीघ्र. आणि राग आलेला आहे. रागाच्या भरामध्ये असणारे पोरांना असणारे हे पोरं इकडे या म्हणलेले आहेत. आधी असणाऱ्या या तुमच्या आईचा काटा काढा किंवा आईचा प्राण घ्या, अशा प्रकारचा आदेश असणारा जमदग्नी ऋषींना आपल्या मुलांना दिलेला आहे. पुत्र म्हणते स्वामीनाथा जैसा पिता तैसेच माता आम्हा सेवत्य नवे सर्वता हे तत्वता विचारजे. आणि असणारं ज्या वेळेस आपल्या पित्याने आज्ञा दिलेली आहे त्यावेळेस असणारं त्यांची जी मुलं आहेत ते असणारे त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींना म्हणू लागलेले आहेत. जशा प्रकारे तुम्ही आम्हाला असणारे पालन पोषण करणारे आहात तशीच ती सुद्धा आमची माता आहे. तुम्ही दोघं सुद्धा असणारे आम्हाला समान जागेवर आहात, मग आम्ही कशा प्रकारे आमच्या आईला मारू. अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी व्यक्त भावना असणाऱ्या त्या मुलांनी केलेल्या आहेत. पुत्र न माने ते पित्याचे वचन पाच हे तुम्ही समसमान आताची जावणी प्राण प्रेतत्व पूर्ण पावा. आणि आधीच त्यांना राग आलेला होता, कारण रेणुका मातेने नेमकं सांगितलेलं ऐकलं नव्हतं. हीच कथा असणारी त्या मुलांना सुद्धा केली. ज्यावेळेस असणारा त्यांनी आदेश दिला होता की असणारा तुमच्या आईचा वध या ठिकाणी करा, ते म्हणले आमच्याच्यानं होणार नाही, तुम्ही आणि आई आमच्यासाठी सारखेच आहात. त्यावेळेस असणारा जमदग्नी ऋषींचा राग असणारा दुप्पट झालेला आहे. त्या ठिकाणी असणारा त्यांना श्राप दिलेला आहे. जागेवर असणारा तुम्ही मृत्यू पावताल. तुम्हाला जर माझी आज्ञा पाळणं होत नाही तर तुमचाही मला काहीच गरज नाही, म्हणून असणारा तुम्ही याच जागेवर मरून जाताल. असे पाचही मुलांना असणारा श्राप त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीने दिला. ऐसे ऐकता ऋषी भाषण तत्काळ ते पाचही जण प्रेतत्व पावले संपूर्ण ऋषी भय प्राण पळाले. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं वचन त्यांनी म्हणल्याबरोबर एका क्षणामध्ये असणारा ते जागेवर धरणीवर पाचही जण कोसळलेले आहेत. त्यांच्यातील प्राण असणारा त्या ऋषींच्या बेनं निघून गेलेला आहे. प्राण म्हणते आयुष्य असता आम्हास जाऊन म्हणून राहता ते ऋषी शाप बैसेल माता तिने धाके तत्वता पळाले. आणि जे त्या पाचही जणांचे प्राण होते ते म्हणू लागलेले आहेत आताच यांची वेळ आलेली नाही, परंतु आपण जर बळ ज्याच्या शरीरामध्ये राहायचा प्रयत्न केला तर ऋषी शापानं आपला घात झाल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यामुळे आपल्या इथून निघा. अशा प्रकारचे ते पाचही जणांचे प्राण बोलू लागलेले आहेत. ऋषी भय पळाले प्राण प्रेतत्व पावले पाचही जण तरे ऋषीचा कोप दारुण शोभले पान सांडिना. आणि ज्यावेळेस असणाऱ्या पाचही मुलं त्या ठिकाणी असणारे धरणीवर पडलेले आहेत, प्रेत अवस्था असणारे त्यांची झालेली आहे, ती दशा सुद्धा असणारे त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी पाहत आहेत. परंतु त्यांना त्यांचा राग असणारा तरीही शांत झालेला नाही. तरीही ते तेवढ्याच रागामध्ये असणारा त्या ठिकाणी काय करू लागले. तेची समय परशुधर सुमने घेऊन आला सत्वर ऋषी सखेला नमस्कार त्यासही दुर्धर आज्ञापी. आणि त्यावेळेस असणारा परशुराम असणारे त्या ठिकाणावर नव्हते, ते फुलं आणायला असणारे गेलेले होते.
ते फुलाचं ताट हातामध्ये घेऊन असणार त्या जमदग्नी ऋषींच्या समोर आलेले आहेत आणि त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. त्यावेळेस असणार लगेच ते परशुराम आलेले बघितल्याबरोबर असणार त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीनं त्यांना सुद्धा असणारा आदेश काय दिलेला आहे. करे रेणुकेच्या गाता ये रे तात्काळचे दिला माता तिने आल्हाद ऋषीची चित्ता प्रसन्नता संतुष्ट. आणि परशुरामानं दर्शन घेतल्याबरोबर असणार त्यांनी आदेश दिलेला आहे की तू तुझ्या आईचा घात कर असं कानावर पडल्याबरोबर एका घावात असणारं आईचं मुंडकं त्या ठिकाणी परशुरामांना उडवून टाकलेलं आहे. आणि ज्या वेळेस ते मुंडकं उडवलं त्यावेळेस असणारा परशुरामांचा जमदग्नी ऋषींचा राग असणारा शांत झालेला आहे. आणि आता काय करू लागले. ऋषी गरजे प्रसन्नता मागसे ते देनाता रामे चरणी ठेविला माता विनंती स्वामीनाथा वधारी. आणि असणारा आपल्या पित्यानं आदेश दिलेला आहे म्हणून त्यांनी कसल्याही प्रकारचा विचार न करता ते असणारं आईचं जे मुलगा आहे ते असणारं चाकून त्या ठिकाणी उडवलेलं आहे. परंतु असणारं त्या ठिकाणी लगेच असणारे जमदग्नी ऋषी अतिशय प्रसन्न त्यांच्यावर झालेले आहेत. खरंच असणारा तो धन्य अशा प्रकारचा आहे. अतिशय मी आनंदी झालो. सर्व राग असणारा त्या ठिकाणी त्यांचा शांत झालेला आहे. आणि शांत झाल्यावर आनंदाच्या भरामध्ये असणारे त्या ठिकाणी परशुरामांना म्हणू लागलेले आहेत, मान तुला काय पाहिजे, तुला जे पाहिजे ते असणारं आता मी द्यायला समर्थ आहे. एवढं समाधानी मला तू केलेलं आहेस. अशा प्रकारचं जमदग्नी ऋषी परशुरामांना बोलू लागले. माझे उठवावे माता बंधूची जवळावे निज प्रेतता याची मागतो गुरुनाथा दिले तत्वता ऋषी आणि म्हणे. त्यावेळेस परशुरामांनी काय मागितलेलं आहे. परशुराम म्हणलेले आहेत की माझी जी माता असणार आहे तुम्ही मला तिचा घात करायला लावला होता ती माझी आई मला जशाच तशी पाहिजे. माझे जे भाऊ असणारे 5ही जण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत ते सुद्धा मला जशाच तसे पाहिजेत. अशा प्रकारचा वर असणारा त्या ठिकाणी परशुरामांनी मागितलेला आहे. आणि लगेच ऋषी म्हणालेले आहेत दिले तुला जे पाहिजे ते मी देऊन टाकलं. अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी आशीर्वाद त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींनी परशुरामांना दिलेला आहे. तुझा लागताच्या हात बंधू प्रेतत्वा होती निर्मुक्त चेतना सुखे सावचित्त यथास्थित वर्तते. आणि तुझा हात फक्त तुझ्या भावांना लाव. तुझा हात लागला की तुझे भाऊ असणारे जशाच तसे पहिल्यासारखे उठून बसतील. तुझ्या माताला सुद्धा तो हात लावलास की तुझी माता असणारे पूर्वस्थितीत पहिल्यासारखी असणारी होऊन जाईल. अशा प्रकारचा आशीर्वाद असणारा परशुरामांना जमदग्नी ऋषीने दिलेला आहे. रेणुकेचे दुखंडे तुझे न्याते होते खंडे शांती सुखाचे निसुर वाडे वाडे पुढे उठतील. आणि तू असणारा तुझ्या आईचं जे मुंडकं आहे ते छटलेलं आहे ते मुंडकं आणून तू असणारा तुझ्या शरीरावर ठेवलंस की त्या दोन्ही तुकड्याचा असणारा लगेच तुझ्या आईचं असणारं शरीर तयार होणार आहे. अशा प्रकारचा आशीर्वाद त्या ठिकाणी परशुरामांना जमदग्नी ऋषीने दिलेला आहे. म्याचे दिले निज माता हे नाटव मातेच्या निज चित्ता ऐसे मज द्यावे वरदता चरणे माता ठेवी. आणि अशा प्रकारचा असणारा आशीर्वाद घेतल्याच्या नंतरही असणारा जमदग्नी ऋषींच्या पायावर डोका असणारा परशुरामाने ठेवलेला आहे. आणि म्हणाले अनेक एक वर असणारा मला पाहिजे. माझ्या मातेचा असणारा घात मी केला तेवढा क्षण असणारा माझ्या मातेला कवाही आठवू नये. ही सर्व जे वृत्तांत आता झालेला आहे हा त्यांच्या स्मरणातून असणारा तुम्ही काढून टाका. कारण मी जर माझ्या आईचा घात केला हे जर माझ्या आईला कळालं तर माझी आई असणारी कितीही दिवस असणारी मला ते विसरणार नाही. म्हणून तेवढा क्षण असणारा तुम्ही तिच्या डोक्यातून काढून टाका. अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींना परशुराम करू लागलेले आहे. तुझे नाटवेचे दिले पण अंगी गायाचे दिसती वन निद्रे पासून उठले आपण तैसे रक्षण पावेल. आणि दिलं तुला जे पाहिजे ते दिलं. तुझी आई सुद्धा होते. तुझ्या आईच्या अंगावर असणारी एक कुठं असणारा डाग सुद्धा राहणार नाही. तू काय केलंस आपलं काय या ठिकाणी वृत्तांत झाला कशा प्रकारे असणारा आईचा घात केलास हे सर्व काही असणार तिला असणार जाणवणार नाही. जशा प्रकारे झोपेतून एखादा माणूस उठतं तशाच प्रकारे तुझी आई उठल आणि आपला जो पहिल्यासारखा आहे तशासारखा असणारा तुझ्या सोबत वागेल. अशा प्रकारचा आशीर्वाद असणारा त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीने दिला. ऐकोने पित्याचे वरद भाषण पुढते पित्याचे वंदोनी चरण करावया मातेचे उद्धरण हर्ष संपूर्ण उठिला. आणि अशा प्रकारचं बोलणं आपल्या वडिलांचं ऐकल्याबरोबर दर्शन घेतलेलं आहे. आणि आपल्या आईला जिवंत करण्यासाठी अतिशय आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी परशुराम महाराज सज्ज झालेले आहे. रेणुकेच्या छेदाच्या ते तिसे भेटो आले आदिशक्ती तो जन्मले सज्जा कार्यार्थी कात धरते उदास. आणि ज्या वेळेस असणार
जमदग्नी ऋषींच्या आदेशावर परशुराम महाराजांना असणाऱ्या 2 तुकडे असणारे आपल्या आईच्या असणाऱ्या शरीरामध्ये गेलेले होते. त्यावेळेस असणारं त्या ठिकाणी जगदंबा माता असणारा रेणुका मातेसोबत असणारा जेवढ्या काळात ते मुंडकं आणि शरीर वेगळं होतं त्या वेळात असणारा त्यांचा काय संवाद झालेला आहे तो असणारा ग्रंथकर्ते सांगतात. तू आवदावा सहस्त्रार्जुन हे तो गेले विसरून त्याचे त्यावया आठवण इंद्रिया पण तुझ छळले. आणि त्यावेळेस असणार त्या जगदंबा माता असणारा रेणुका मातेला सांगू लागलेले आहे की तू जन्म कशासाठी घेतलेला आहे. तुला असणारा त्या सहस्त्र अर्जुनाचा वध करायचा आहे. तू आश्रमामध्ये असणारे एवढे गुरपटून गेलेले आहेस की तुला काही ते आठवत नाही. त्यामुळे असणारा तू तुझं कार्य आधी आठवणीत आण. अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी जगदंबा माता रेणुका मातेला बोलत आहे. रेणुका म्हणे कार्य सिद्धे साधावे लागेल होय बुद्धे कळून दावे जनापवादे विरोध संधे लक्षणा. आणि त्यावेळेस रेणुका माता असणारा त्या आदिशक्तीला बोलू लागलेले आहेत म्हणू लागलेले आहेत की मान्य आपल्याला ते करायचंय. आपल्याला त्या सहस्त्र अर्जुनाचा वध असणारा करायचा आहे. पण कशा प्रकारे करायचा आहे की कुणालाही असणारा संशय सुद्धा आलेला नाही पाहिजे किंवा कुणाला वाटलं नाही पाहिजे की देवांनी असणारं हे चुकीचं केलंय. आपल्याला तो सहजरित्या असणारा तो त्याचा मृत्यू घडवून आणायचा आहे. अशा प्रकारची युक्ती करावी लागल. अशा प्रकारची चर्चा असणारी त्या ठिकाणी आदिशक्ती आणि जगदंबा माता या दोन्ही करू लागलेल्या आहेत. कळून द्यावे पैजने कळून द्यावे जमलाग्ने ऐसे मद लक्षितानुदिने विरोध करणे लादेना. आणि त्यावेळेस आपल्याला हे जमदग्नी ऋषींना सुद्धा कळू द्यायचं नाही. कुणाला सुद्धा आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त माहित नाही पाहिजे. अशा प्रकारचं करावं लागल. आणि लय दिवसापासून मी सुद्धा विचार करते पण तशी संधी मला भेटली नाही असं जगदंबा माता आदिशक्तीला बोलत आहे. तव बोलिले आदिशक्ती परशुरामाची वरदोक्ती तू पावसे देह प्राप्ती याची कार्यार्था साधावया. आणि त्यावेळेस असणारा आदिशक्ती म्हणू लागलेले आहेत की परशुरामाच्या हाताने असणारा परत तुम्हाला पुनर्जन्म असणारा भेटणार आहे. आणि पुनर्जन्म भेटल्याच्या नंतर ते कार्य तुम्हाला पूर्णत्वास न्यायचं आहे. अशा प्रकारे असणारा आदिशक्ती जगदंबा माताला बोलू लागलेले आहे. रेणुका बोलले वचनोक्ती तूच कार्य तूच करते मज सांगसी जैसी युक्ती त्या त्यागते साधन. त्यावेळेस आदिशक्तींना जगदंबा माता बोलू लागलेले आहेत की तुम्हीच असणाऱ्या करता करविता अशा प्रकारचे आहात. तुम्ही जशी मला युक्ती सांगता जशा प्रकारे करायला सांगता तशा प्रकारे मी त्या असणाऱ्या सहस्त्र अर्जुनाचा वध करते. अशा प्रकारे असणाऱ्या जगदंबा माता बोलत आहेत. जगदंबा सांगे रेणुकेसे सहस्त्रार्जुन पारदेसे येईल तुझ्या आश्रमासे तै कार्य सिद्धार्थे पूजावा. आणि त्यावेळेस असणाऱ्या जगदंबा माता रेणुका मातेला सांगू लागलेले आहेत की तुम्ही ज्यावेळेस आश्रमात असताल त्यावेळेस असणारा तो जो सहस्त्र अर्जुन आहे तो वनामध्ये हिंडत असेल तो तुमच्या आश्रमाच्या जवळ येईल. मग तुम्ही काय करा अतिशय प्रेमानं असणारं त्याला बोलून घ्या. त्याचा आदर आतिथ्य करा. याला जेवायला घाला. अशा प्रकारचा असणारा जगदंबा माता त्या ठिकाणी रेणुका माताला बोलत आहे. सकाळ सैन्य सिंद्रपते निमंत्रवे ऋषी हाते कामधे वाळावित धरते ऋषी प्रते सांगोनी. आणि त्या सर्वांचं जेवण करण्यासाठी असणार ऋषींना असणार त्यांना बोलवायला पाठव. आणि ज्यावेळेस ते सर्वांना घेऊन येतील त्यावेळेस ऋषीला असणार कामधेनू पृथ्वीवर आणायला सांग. अशा प्रकारे करून त्यांना तू जीव घाल असं सांगू लागलेलं आहे. दुर्लभ उपचार त्रे जगते तेथे मागोर धेनु प्रते सारावया निज कार्यार्थे आदर नृपते पूजावा. आणि असणार त्याला अशी सेवा कर असं त्याच सेवा कर की त्याला वाटलं पाहिजे हिनं नेमकं हे सर्व आणलंय कुठून कशामुळे ही एवढी सेवा करू लागलेली आहे हिच्यापाशी एवढा धनसाठा आला कुठून असं त्याला वाटावं. आणि त्याची लोभ असणारा त्याचा त्या गायीकडे जावा आणि त्याने ती गाय तुला मागावी अशी परिस्थिती असणारी त्या सहस्त्र अर्जुनावर आण. अशा प्रकारे जगदंबा माता रेणुका मातांना युक्ती सांगू लागलेली आहे. करिता दोन्ही शक्ती भाषण तव परशुरामे आपण लावो पित्याचे वरदान केले सावधान मातेसे. आणि अशा प्रकारचं दोघींचं बोलणं चालू होतं तेवढ्याच असताना आपल्या वडिलांचा असणार सूचना किंवा आदेश घेतलेला आहे. आणि आपल्या मातेच्या शरीरावर असणार जे काही त्या आईचं मुलगा आहे ते आणून असणार त्या ठिकाणी परशुरामाने जोडलेलं आहे. जोडल्याबरोबर असणार रेणुका माता एका क्षणामध्ये झोपेतून उठल्यासारख्या त्या ठिकाणी जागे झालेली आहे. परशुरामे लाविता हात बंधू झाले सावचित्त
ये नेनते मातेचा घात तिसे निज घात नाटवी. आणि आपल्या भावांना असणारा सर्वांना हात असणारा त्या ठिकाणी परशुराम महाराजांनी लावलेला आहे. लावल्याबरोबर सर्वजण उठलेले आहेत आणि काय वृत्तांत झाला कोणाला काही माहित नाही. जगदंबा माताला सुद्धा माहित नाही आणि या 5 भावंडांना सुद्धा असणारा काय झालं होतं, कोणी कुणाचा घात केला, कसल्याही प्रकारची स्मृती असणारे त्या ठिकाणी त्या जमदाग्नी ऋषीने ठेवलेली नाही. पुत्र सोडविले शापापासून रेणुकेसी आल्हाद पूर्ण परशुरामा त्या लिंबून वदे वरदान रण विजयी. आणि त्या ठिकाणी आपल्या पुत्रांना, कारण हे 5 जण जे असणारे मृत्युमुखी पडलेले होते ते असणाऱ्या रेणुका मातेने पाहिलेलं होतं, ते त्यांच्या आठवणीत राहिलेलं होतं. त्यामुळे त्यांना उठलेलं बघितल्याच्या नंतर परशुरामांना अतिशय प्रेमानं असणारे जगदंबा मातेने जवळ घेतलेलं आहे आणि सदा विजयी होशील अशा प्रकारचा आशीर्वाद असणारा परशुरामांना जगदंबा मातेने दिलेला आहे. रामे ऐकता ते वरद गोष्टी दृढ बांधले शिकून गाठे पुढे रकतेची परिपाटी सावध दृष्टी अवधारा. आणि ज्यावेळेस आईने आशीर्वाद दिलेला आहे ती शकून घाट असणारे त्या ठिकाणी परशुरामांनी बांधून घेतलेली आहे की आपल्याला आता कोणीही असणार अपयश आपल्याला कुठेही भेटणार नाही, म्हणून असणारं त्यांनी मनाची गाठ ती बांधलेली आहे. आणि पुढे असणारे काय कथा आहे ती सावधानतेने ऐका. असं ग्रंथ करते. स्त्री पुत्र झाले सावधान जमदाग्नी झाला अति उद्विग्न केवढे क्रोधाचे विधान रपतान. आणि हा सर्व पूर्व वृत्तांत चालू आहे, कारण असणारा तो सहस्रार्जुन आहे, तो असणारा त्या ठिकाणी जेवायला आलेला आहे. परंतु सर्व ऋषीगण असणारे हे जे काही वृत्तांत झालेला आहे ते पूर्व सांगू लागलेले आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या ज्यावेळेस ऋषीनं आपले मुलं मेलेली बघितलेले आहेत किंवा आपल्या पत्नीचा घात असणारा आपण कशा प्रकारे केला, आपण किती वाईट गोष्ट केली होती, आपल्याच मुलाला असणारा आपल्या पत्नीला मारायला लावलं, अशा प्रकारचा विचार करून असणारा जमदाग्नी ऋषींना आता क्रोध गेल्याच्या नंतर वाईट वाटू लागलेला आहे. आपण नेमकं काय केलं होतं, किती मोठी चूक केली होती याचा पश्चाताप असणारा त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. स्त्री पुत्रांचा करिता घात मज होते अलपतन येत धन्य धन्य परशुराम सुत अति अनर्थ चुकविला. मला सुद्धा अधपतन लाभलेलं असतं, पापाच्या राशी असणाऱ्या माझ्या जोडल्या गेल्या असत्या, कारण मीच माझ्या हाताने माझ्या लेकरांचा वध केला होता. माझ्या हाताने असणाऱ्या लेकराला सुद्धा पाप करायला लावलं होतं. किती मोठं पाप असणारं माझ्या हातून घडलं होतं, पण असणाऱ्या माझ्या परशुरामाने मला या सर्व संकटातून वाचवलं. अशा प्रकारचं जमदाग्नी ऋषी विचार करू लागलेले आहेत. माझे घेऊन वरदान माझे चुकविले अलपतन क्रोधे ठकविले मद संपूर्ण याचे निर्दळन. आणि माझ्याकडूनच वरदान घेऊन या परशुरामानं माझा जीव वाचवलेला आहे, मलाच असणारं धर्म संकटातून वाचवलेलं आहे. खरंच असणारं या रागानं माझ्यावर विजय प्राप्त केलेला आहे असं जमदाग्नी ऋषी बोलतात. क्रोध म्हणजे केवळ मांग तो मज माझे वशी सांग जळो माझा योग याग क्रोध डाग. आणि माझा सर्व योग याग केलेला आतापर्यंत काही कामाचं नाही, कारण ह्या असणार रागाला असणारा मांगाची उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. तो जर माझ्यावर हवी होत असेल तर मी काही किती देवाची सेवा केली तरी ते व्यर्थ आहे असे त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे. क्रोधा एवढा मावरे बैसला असता जिवारे जो ज्ञानाची मानी थोरे तो संसारे महामूर्ख. आणि ज्याच्याकडे असणारा क्रोध असणारा भरपूर भरलेला आहे आणि त्याला जर वाटत असेल की मी अतिशय ज्ञानी आहे तर त्याच्यासारखा मूर्ख या जगामध्ये दुसरा नाही असं बोलू लागलं. अल्पान्याय देखल्यावरे त्यावरे जो तो कोप करे क्रोधा एवढा पकारे क्रोध क्रोधावरे न अल्प अन्याय म्हणजे असणारा बाबा छोटीशी चूक असणारी त्या ठिकाणी जगदंबा मातेची होती. पाण्याचा ग्लास असणारा भरायला सांगितला होता, एवढा नुसता ग्लास नाही दिल्यामुळे केवढा मोठा अनर्थ असणारा मी केलेला होता. एवढा महामांग अशा प्रकारचा राग आहे आणि मी त्या रागाला बोललो, त्यामुळे असणारा त्यांना अतिशय पश्चाताप असणारा जमदाग्नी ऋषी करू लागले. क्रोध अपराधाची थोरे अतर्क रे गोनी जिवारे सहो पुरुषार्थाचे करी तू गोरे नाना परे विभांडी. आणि सर्व नाश असणारा हा क्रोध केल्याशिवाय राहत नाही असं जमदाग्नी ऋषींना वाटू लागलेलं. क्रोध आलिया कडकडाडे काम पडे उठावटे धर्म जाय बारा वाटे क्रोधे तुटे अर्थ आणि ज्या ठिकाणी क्रोध आहे त्या ठिकाणी धर्माचं कार्य सिद्धीस कधीच जात नाही असं त्या ठिकाणी जमदाग्नी ऋषी बोलू लागले. क्रोध रे ओने अंतरे मुख्य मोक्षाची वेमारे ऐसा क्रोध पहिली जवैरे तुम्ही संहारे न आणि पैसे. क्रोध हा मनुष्याचा शत्रू आहे, ज्याच्याकडे क्रोध आहे त्याला कधीही मोक्ष प्राप्त होत नाही. अशा प्रकारचा शत्रू असणारा मी पाळला होता, म्हणून असणारा त्यांना अतिशय पश्चाताप त्या ठिकाणी जमदाग्नी ऋषींना होऊ लागला.
ऐसे बोलून ऋषी आपण द्रोड घालून आसन आवरून प्राणापान क्रोधदान करू आणि आता रागाचा सुद्धा राग असणारा जमदग्नी ऋषींना आलेला आहे आणि आता तपासाठी असणारे बसलेले आहेत. काहीही करून असणारा या रागावर विजय मिळवणार, या रागाला मी माझ्या शरीरातून काढूनच टाकणार, अशा प्रकारचा निश्चय करून असणारा राग शरीराच्या बाहेर काढण्यासाठी तप करू लागलेले आहे. क्रोध म्हणे ऋषी विचारे मज निघाल्या देहा बाहेरे व्रता जाईल तुझी चोरे तृणाला रे न पुसते. आणि त्यावेळेस असणारा त्यांचा जो राग आहे तो असणारा त्या जमदग्नी ऋषींना बोलू लागलेला आहे की मी जर तुमच्या शरीरातून निघून गेलो ना तर लहान लेकरं सुद्धा तुम्हाला दगड मारतील, अतिशय अवहेलना तुमची होईल. राग असणारा माणसामध्ये थोडा का होईना असणारा राग पाहिजे. राग जर नसला तर तुम्हाला झिरो किंमत राहणार आहे, तुम्हाला कसल्याही प्रकारची किंमत राहणार नाही, असं राग असणारा जमदग्नी ऋषींना बोलतो. ऐक माझे वस्तीची दोरे म्या प्रवेशोनी नरसिंह शरीरे हिरण्य कश्यपू एवढा वैरे नखाग्रे निवडला. आणि राग त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. हिरण्यकश्यपासारखा माणूस सुद्धा असणारा त्या ठिकाणी नखानं पाडण्याचं कार्य असणारा रागाच्या जीवावरच त्यांनी केलेलं आहे. एवढा महान अशा प्रकारचा मी आहे असं राग असणारा त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींना बोलू लागलेला आहे. म्या शिवरूपी घालून ठाणे त्रिपुर निवडलेला एका बाणे माझे नियोगे त्रिनयने जीवे मारणे जालंधर. आणि असणारा मोठमोठे महान अशा प्रकारचे राक्षस मारण्याचं काम या रागाच्या जीवावर असणारा सर्व देवतांनी केलेलं आहे. रागाला असणारा तुम्ही साधं समजू नका. तो जर तुमच्यापाशी असेल तरच तुम्हाला किंमत आहे आणि तो जर तुमच्या शरीरातून निघून गेलं तर तुम्हाला साधं असणारं लहान लेकरू सुद्धा विचारणार नाही. म्हणून तुम्ही मला तुमच्या शरीरातून बाहेर काढताना विचार करा. अशा प्रकारे राग असणारा जमदग्नी ऋषींना बोलत आहे. म्या रे कोणी विष्णू देहे मधो कैटभ मारेले ठाये म्या सच्चरोनी कुमाराच्या देहे मर्दिला पाये लवणासुर. आणि लवणासुराचा वध सुद्धा असणारा मी त्यांच्या शरीरामध्ये घुसून असणारा करायला लावलेला आहे. एवढं सामर्थ्य माझ्याकडे आहे असं राग बोलू लागलेला आहे. ऐसे माझे नियोगी जाण देवा हे केले दुष्ट निर्दळन विचारे ऋषी राया तू आपण मजवेन तो तृणप्राय. आणि माझ्याशिवाय असणारा तुम्हाला गवतासारखी किंमत तुमची होणार आहे. मी जर तुमच्या शरीरामधून निघलो ना तर तुम्हाला काडीची सुद्धा किंमत राहणार नाही. म्हणून असणारा तुम्ही मला शरीराच्या बाहेर काढताना विचार करा असा राग असणारा जमदग्नी ऋषींना बोलतो. तू माझ दवडील्या ऋषी तुझी दशा होईल कैसे ते मी सांगेन तुझ पासे सावधानतेसे अवधान. आणि मला जर शरीराच्या बाहेर तुम्ही ऋषी काढला ना तर तुमची कशी दशा होईल ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो असं राग असणारा जमदग्नी ऋषींना बोलत आहे. मज निघाल्या देहा बाहेरे बाईला घेते टोले वारे तुझ मारल्या तोंडावरे साठो शरीरे तुझ नाही. आणि ज्या वेळेस मी तुमच्या शरीरातून बाहेर निघाल ना तर कुणीही असणारा गळम सुद्धा येऊन तुम्हाला चापट मारून जाईल, तुमच्या तोंडावर हाणेल, तरीही असणारा तुम्ही काही करू शकणार नाही. कारण तुमच्या शरीरात रागच जर नसला तर तुमची कितीही दयनीय अवस्था कुणी केली तरी तुम्ही तसंच असणारा पुढे चालत राहणार. त्यामुळे असणारा मी तुमच्या शरीरामध्ये जास्त जरी नसलो तरी असणं गरजेचं आहे. मी आहे तरच तुम्हाला किंमत आहे असं असणारा राग जमदग्नी ऋषींना बोलतोय. ऐसे ऐकून त्याची कथा गोपावरे अतिक्षोभता पूर्ण बाणले ऋषीनाथा तुझ मी आता मारीन. आणि एवढं सगळं राग बोलून समजून सांगू लागलेलं आहे. परंतु आता रागाचा राग असणारा त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींना आलेला आहे. ते म्हणू लागलेले आहेत आता तर मी तुला माझ्या शरीरात ठेवणारच नाही. माझी काय दुर्दशा व्हायची ना आधी होऊ दे, पण तुला मी आधी बाहेर काढणार. अशा प्रकारचे जमदग्नी ऋषी क्रोधाला बोलू लागलेले आहेत. भगवंताची या वाक्य थोरे काम क्रोध लोभ ज्याचे शरीरे त्याचे वस्ती नरका भितरे त्याच्या घरी नित्य नरक. आणि ज्याच्यामध्ये असणारा काम क्रोध लोभ मद मत्सर अशा प्रकारच्या गोष्टी भरलेल्या असतात तो असणारा नितांत नरकातच पडतो. अशा प्रकारचे जमदग्नी ऋषी बोलू लागलेले आहेत. नरका जाणे न लगे त्यासे तोची सोय नरक रासे क्रोधा तुझी गती ऐसे व्यर्थ जल्पसे वाढीवा. आणि उगाच मोठमोठ्या गप्पा असणाऱ्या तू मारू नको. ज्याच्याकडे काम क्रोध लोभ आहे त्याला बाहेर जायची गरज नाही, तो त्याच्या घरीच असणारा नरक येतो. अशा प्रकारचे जमदग्नी ऋषी बोलू लागलेले आहे. क्रोध कामाचा कैवारे क्रोधाभिमानाचा सहाय्यकारे
क्रोध लोभास बाह्य भितरे पापकारे निज क्रोध. आणि सर्व पाप करण्याचं कार्यच असणारा तो राग आहे. कारण रागामुळेच असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी होतात. राग ज्याच्याकडे आहे त्याला लोभ असणारा होतो, त्याला क्रोध येतो किंवा त्याला असणारा सर्व गोष्टींचा मोह होतो. अशा प्रकारचं जमदग्नी ऋषी रागाला बोलत आहे. क्रोध संचरणे आदे अन मात्र हेत नाही पापाच्या कोटी पाहे क्रोधाच्या पाये तोडरे. आणि ज्याच्याकडे कामापेक्षा जास्त राग आहे ना त्याच्या पापाच्या राशी लागल्याशिवाय राहत नाहीत असं जमदग्नी ऋषी बोलू लागलेले आहे. ऐसे बोलो निजमदाग्ने चेतवो पाहे जव योगाग्ने तव क्रोध निघाला गजबजोने देह त्यागुने ऋषीचा. आणि अशा प्रकारे बोलून असताना या रागाला असणारा चाळूनच टाकतो. म्हणून असताना ज्या वेळेस ऋषी सज्ज झालेले आहेत त्यावेळेस भीतीपोटी असणारा राग त्यांच्या शरीरातून बाहेर निघालेला आहे. क्रोध म्हणे ऋषी नाता तुझे आज्ञा वंदोनी माता मी निघालो जी तत्वता कोट्या आता म्या जावे. आणि त्यावेळेस राग ज्या वेळेस बाहेर निघला त्यावेळेस त्यांना असणारं दर्शन त्या असणारं ऋषींचं घेतलेलं आहे. जमदग्नी ऋषींचं आणि म्हणू लागलेलं आहे गुरुवर्या मी असणार तुमच्या शरीरातून तर बाहेर निघलेलो आहे. परंतु आता तुमच्या शरीरातून निघलो पण आम्ही जावं कुठं पुन्हा कशी राहावं अशा प्रकारचा प्रश्न असताना त्या ठिकाणी क्रोधाने जमदग्नी ऋषींना केला. ऋषी होय विचारिता माझ्या क्रोधाची दुर्धरता यासले वस्ती न दिसे सर्वता म्या काय आता सांग करावे. आणि आता ऋषींची दुविधा मनस्थिती झालेली आहे. कारण तो राग त्यांना शरण आलेला आहे आणि शरण आले तर त्याला सहकार्य करणं असणार ऋषींचं साधू संतांचं काम आहे. म्हणून आता ऋषींना विचार पडलेला आहे हा राग तर एवढा भयानक अशा प्रकारचा राग आहे. माझ्याच लेकरांचं वाटोळं मी केलं होतं. मग आता याला नेमकं जीव तरी कुणाकडे चांगल्याच्या हाती लागला तर अडचण नाही पण एखाद्या दुष्टाच्या हाती लागला तर सर्व पृथ्वीचा नायनाट केल्याशिवाय हा राग राहणार नाही. मी काय करू अशी अवस्था त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींची झालेली आहे. ऐसे जमदग्नी करिता चिंता परशोधरा कळले तत्वता चरणे ठेवून या माता होय बोलता ती नम्र. आणि अशा प्रकारची द्विधा मनस्थिती त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींची पाहिल्याबरोबर असताना परशुरामजींना ही सर्व वार्ता कळालेली आहे. एका क्षणामध्ये ते असणारे आपल्या पित्याच्या जवळ आलेले आहेत आणि दर्शन घेऊन त्या ठिकाणी त्यांना काय बोलू लागले. स्वामीचा कोपात दारुण हा सर्वत्र करील दहन यासे करावे मदर्पण कृपा करो स्वामी. आणि त्या ठिकाणी आपल्या पित्यांचा असणारा आशीर्वाद घेऊन त्यांना म्हणू लागलेले आहेत हा जर क्रोध एखाद्या वाईटाच्या हाती लागला तर सर्व जाळून टाकल्याशिवाय हा राहणार नाही. त्याच्यामुळे याला असणार मी सांभाळतो तुम्ही असणारा हा राग माझ्याकडे द्या. म्हणून परशुरामाने असणारा त्या रागाची मागणी असणारी आपल्या पित्याकडे केलेली आहे. जमा लागणी विचारे आपण माझ्या क्रोधाती साठवण परशोधर शुद्ध संपूर्ण आरामार्पण करावा. आणि त्यावेळेस जमदग्नी ऋषी म्हणून आलेले आहेत की असणारा परशुराम काही साधा सुद्धा नाही ब्रह्मचारी अशा प्रकारचा आहे आणि निश्चितच हा माझा राग तो कंट्रोल मध्ये ठेवू शकतो किंवा नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. त्याला असणारा हा राग आवरेल म्हणून असणारा या परशुरामालाच अर्पण करतो असं जमदग्नी ऋषी बोलतो. ऋषी सांगे नित्य ब्रह्मचारी धनलोभ नाही ज्या भेतरे जो द्विजांचा द्वेष न करे क्रोध त्या माझा हे शांतत्वे वसे. आणि जो असणारा कसल्याही प्रकारचा लोभ ज्याच्या मनामध्ये नाही किंवा दुसऱ्याबद्दल असणारे द्विधा मनस्थिती किंवा दुसऱ्याबद्दल वाईट विचार ज्याच्या मनामध्ये नाहीत त्याच्याच मनामध्ये असणारा क्रोध शांततेत राहतो. अशा प्रकारचा हा परशुराम आहे असा विचार जमदग्नी ऋषी करतो. या अन्यता पय होता क्रोध करेत त्याच्या गाता जरी तुझता केलं तत्वता तरी मी आता अर्पिन. आणि त्यावेळेस असणारा परशुराम जे म्हणू लागलेले आहेत की त्या रागाला तुम्ही टाकून देण्यापेक्षा असणारा माझ्या हवाले करा. मी त्याचा असणारा सांभाळ करतो किंवा मी त्याला असणारा नियंत्रणात ठेवतो. त्यावेळेस असणारा जमदग्नी ऋषी काय करतात. द्रव्यदार लोभ ज्यापासे क्रोध ते सदा मुसमुसे ज्ञान गर्व ज्याचे मानसे क्रोध त्यापासे ज्याला ज्ञानाचा गर्व आहे ज्याला धनसंपत्तीचा गर्व आहे किंवा ज्याच्याकडे धनसंपत्ती जास्त आहे त्याच्याकडे राग असणारा जास्त मुसमुसीत राहतो किंवा त्याच्या घरी त्याचं पालन पोषण असणारं जास्त होतं. ज्याच्याकडे असणारा या कोणत्याही गोष्टीचा लोभ नाही कोणत्या गोष्टीचा अभ्यास नाही अशा लोकांच्या हृदयामध्ये राग असणारा शांत राहतो. अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी ऋषी बोलतो. ज्ञान गर्व द्रव्यधारा हे द्वारे क्रोधाचा मारा हे जिंकल्या परशुधरा
क्रोध कामाला तयाचा. आणि या सर्वांवर विजय असणारा परशुरामाने मिळवलेला आहे, म्हणून असणारा क्रोध त्यांच्यावर परशुरामावर हावी होणार नाही किंवा त्यांच्याजवळ तो मुसमुसीत करणार नाही, म्हणून ह्या तलाक दिल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचं संकट येणार नाही असा विचार ते करतात. रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रेणुका माता की जय. परशुराम म्हणे ताता, तुझे चरणीचे तीर्थ घेता, तेने तीर्थ मज समर्था, क्रोध राखता भय नाही. आणि त्यावेळेस असणार परशुरामजी म्हणू लागलेले आहे की तुमच्या पायाचं तीर्थ असणारं मी प्राशन केलं तर तो क्रोध असणारा माझ्यामध्ये समावेल, परंतु मला कसल्याही प्रकारची त्या क्रोधाची भीती नाही, त्याच्यावर मी निश्चितच असणारं नियंत्रण ठेवू शकतो. अशा प्रकारचं परशुराम जे असणार त्या ठिकाणी आपल्या पित्याला म्हणजे जमदाग्नी ऋषींना बोलतो. पित्याशी करुणी नमन, घेतले चरणा तीर्थे प्रार्थना, तेने तीर्थेसी आपण केले प्रश्न क्रोधाचे. आणि अशा प्रकारचं म्हणून असणारं त्या ठिकाणी परशुरामजीनं आपल्या पित्याचे पाय धुतलेले आहेत आणि ते तीर्थ प्राशन केलेलं आहे. आणि जसंच त्यांनी ते तीर्थ प्राशन केलं तसाच तो क्रोध असणारा आपल्या वडिलांच्या शरीरातून निघून असणारा त्या परशुरामांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी त्याला प्रवेश केलेला आहे. क्रोध बोलिला आपण, भार्गवा करिता दृष्ट निर्दळन, संग्रामी सहाय्यकारी आपण, तुझ मी होईन भृंगुवीरा. आणि ज्यावेळेस क्रोध असणारा परशुरामांच्या शरीरामध्ये गेलेला आहे त्यावेळेस असणारा परशुरामांना तो क्रोध बोलू लागलेला आहे. ज्यावेळेस तुमचं भार्गवासोबत असणारा युद्ध होणार आहे त्यावेळेस निश्चितच मी तुम्हाला सहाय्य करणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी असणारा संकटामध्ये याल त्या ठिकाणी मी तुम्हाला सहाय्य करण्याचं काम करेल असं क्रोध असणारा परशुरामजीला बोलू लागलेला आहे. परशुराम जम क्रोध गोटी, अंगी बांधलो पुष्टी तृष्टी, चौकुनी वाढीव कोटी, संग्रामी लाठी वीरव्रती. आणि ज्यावेळेस क्रोधानं असणारा परशुरामजीच्या शरीरामध्ये असणारा ज्यावेळेस घुसलेला आहे त्यावेळेस परशुरामजीची ताकद असणारे त्यांची दुःखीनं झाल्यासारखे वाटू लागलेले आहे. अंगात तरतरी आल्यासारखं असणारं त्यांना वाटू लागलेलं आहे. क्रोध आल्यामुळे असणारं त्यांच्या सर्व शरीरामध्ये स्फुरण असणारं त्या ठिकाणी आलेलं आहे. करिता क्रोधाचे प्राशन, परशुरामासी समाधान, अंगी बाणले अंगावन, दृष्ट निर्दन करवया. आणि ज्यावेळेस क्रोध असणारा त्यांच्या शरीरामध्ये असणारा गेलेला आहे त्यावेळेस परशुरामजींना आता सर्व राक्षसांचा घात करण्यासाठी स्फुरण आलेलं आहे, ताकद आलेली आहे आणि आता वाटू लागलेला आहे की सर्व राक्षसांचा घात मी करायला समर्थ आहे. अशा प्रकारची भावना असणारी त्यांच्या मनामध्ये क्रोधाने निर्माण केलेली आहे. क्रोध त्यागिला जमादाग्रीने, त्यांचे सांगितले निरूपण, एका जनार्दना शरण, कथानुधा संदना अवधारा. आणि एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहे की ही जी कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे का सांगितली तर जमदाग्नी ऋषींना राग का नव्हता किंवा जमदाग्नी ऋषींचा राग कशामुळे असणारा त्यांनी राग सोडून दिला होता, रागाचा त्याग केला होता आणि तो राग सोडल्यामुळे असणारी काय अवस्था त्यांची झालेली आहे हे तुम्हाला कळण्यासाठी असणारी ही कथा मी तुम्हाला सांगितली. आता मी माझ्या गुरुला शरण जाऊन ही रामायणाची कथा असणारी पुन्हा तुम्हाला सांगणार आहे असं एकनाथ महाराज बोलतात.
कामधेनु आणूनी ऋषी सोये दिधाली रेणुके पासी तिने पूजोनी धेनुसी राजोपचारासी मागितले. आणि त्यावेळेस असणार आपली कथा असणारे मुळात कुठं चालू होते तर असणार त्या आश्रमाच्या ठिकाणी असणारा परशुरामजी विचारू लागलेले आहे. ते सेवक असणारे सांगू लागलेले आहे कशा प्रकारे तुमच्या आईनं असणारा त्या सहस्रार्जुनाला बोलवलं, कामधेनू आणली आणि ते कामधेनू आणल्याच्या नंतर असणार त्या ऋषी असताना त्या ठिकाणी जमदाग्नी ऋषी आपल्या जगदंबा मातेला म्हणू लागले होते की या सेवा असणारी या राजाची तुला जसं करायची तशी कर, मला काय सेवा होणार नाही. मग अशा प्रकारची कथा असणारी त्या ठिकाणी चालू होती. मग आता ती कामधेनू आणल्याबरोबर ऋषी एका जागेवर बसलेले आहेत. जगदंबा मातेनं असणाऱ्या त्या कामधेनूचं पूजा केलेली आहे आणि पूजा करून असणाऱ्या सर्वांची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी रेणुका माता सज्ज झालेल्या आहेत. जे राय देखिले नाही किले, जे राय नाही चाकिले, ते उपचार भले भले देणुने दिदले तात्काळ. आणि ज्या वेळेस असणाऱ्या पूजा केलेली आहे रेणुका मातेनं आणि यांची मनाची इच्छा आहे किंवा ह्यांनी आतापर्यंत जे अन्न बघितलेलं सुद्धा नाही किंवा ह्यांनी जे खाल्लेलं नाही एवढं अशा प्रकारचे स्वादिष्ट अन्न असणारे यांच्यासाठी त्या ठिकाणी कामधेनून आणून दिलेले आहे. कवाच स्वप्नात सुद्धा बघितलं नाही अशा गोष्टींची पूर्तता त्या ठिकाणी कामधेनू सर्वांची करू लागलेली आहे. आणि सैन्य काही त्यांचं कमी नव्हतं, हजारो लाखोच्या असणाऱ्या संख्येने त्यांचं सैन्य त्या ठिकाणी होतं. त्यांच्या सर्वांच्या जेवणाची सोय असणारी फक्त म्हणायचा वेळ होता की यांना जेवायला वाढा म्हणून तरच असणारे ते ताट कामधेनू लावित होते. अशा प्रकारची सेवा त्या ठिकाणी ते कामधेनू सर्वांची करू लागले. दिव्यांना लेणी लुगडी, एके ताटे प्रसवली आवडी, निघाली ताटे लक्ष कोटी, निघाल्या चवडी ताटांच्या. आणि एवढे ताट असणारे दिव्य अन्न म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारची कमी नव्हती. जे असणार जेवणामध्ये जेवढेही प्रकार असतात तेवढ्याही प्रकारचं अन्न असणार त्या ताटामध्ये होतं. तसे एक ताट निघाल्याबरोबर कोट्यावधी किंवा लाखोच्या संख्येने ते ताट असणारे कामधेनू माता असणाऱ्या त्या ठिकाणी सर्वांना वाढू लागलेले आहेत आणि सर्वांची तृप्ती करण्याचं कार्य असणारा कामधेनू माता रेणुका मातेच्या आदेशावरून करू लागलेले आहे. राजदूत सांगे रायापासी, अन्न सामग्री खायची कृषी, वैश्वनर नाही चुलीसी, कथा कायसी पाकाची. आणि त्यावेळेस असणारा सर्व सेवकांना विचार पडलेला आहे की असणार आपण ज्या वेळेस पाहायला गेलो त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये साधी चूल सुद्धा पेटलेली नव्हती, कुठं आग सुद्धा लागलेली नाही, एक लाकूड सुद्धा त्यांच्या घरी जळत नाही, असणार स्वयंपाकाला सुद्धा कुणीच नाही. मग नेमकं हे असणार सर्व येतंय कुठून, कशा प्रकारचे असणार हे जेवण घालू लागलेले आहेत, हे सर्व काय घडत आहे अशा प्रकारचा विचार प्रधानांना वाटला. त्यावेळेस ते असणार त्या सहस्रार्जुनाकडे येऊन त्यांना हा वृत्तांत विचारू लागलेले आहे. राय पाठविला प्रधान, आश्रमी पाहे अन्न सदन, नसेल तरी घ्यावे आपण अन्नधन ऋषीशी. आणि अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी सहस्रार्जुनानं त्या आपल्या सेवकाचं ऐकल्याबरोबर प्रधानाला आदेश दिलेला आहे, पटकन असणाऱ्या त्या ऋषीच्या आश्रमामध्ये जा, जिथं स्वयंपाक घर आहे त्या ठिकाणी जा आणि त्यांच्या घरामध्ये जर काही अन्नधान्य कमी असेल तर बघ आणि आपले लोक असणारे जास्त आहेत, यांना सर्वांना जेवायला जर नसलं पुरत तर आपल्या अन्नधान्याच्या साठ्यातून असणाऱ्या त्या ऋषींना सर्व काही अन्नधान्य दे आणि सर्वांची पूर्णता कर, असं प्रधानाला आदेश असणारा त्या ठिकाणी त्या सहस्रार्जुनानं दिलेला आहे. ऐसे कोणी वचन ऋषी आश्रम प्रधान, सोये पातला आपण तव कृषी बोलवणे पाठवितो. आणि त्यावेळेस असणारा तो प्रधान त्या ठिकाणी ऋषींची काय अवस्था आहे, अन्नधान्य किती आहे, सर्वांना पुरेल का नाही पाणी करण्यासाठी आला. त्यावेळेस ऋषीनं असणारा त्या राजाला जेवण्यासाठी आमंत्रण पाठवलेलं आहे. प्रधान म्हणे लागला उशीर, शिष्य वर्ग म्हणती धरा धीर, संपादिला अन्न प्रकार, आता सत्वर चालवे. आणि ज्या वेळेस हे सर्व लाखो ताटं असणारे जगदंबा मातेला वाढलेले आहेत, ते
ताट वाढून असणारा सर्वांचा यथोक्त पूजा करण्यासाठी सर्वांना असणारे पाण्याचे ग्लास, चांदीचे ताट असणारे जेवणासाठी वाढलेले आहेत. आणि ज्या वेळेस असणारं सर्व काही सज्ज झालेलं आहे त्यावेळेस हे सर्व प्रदान करून लागलेले आहेत की लय भूक लागलेली आता किती वेळ लागणार आहे. त्यावेळेस आदेश देऊन असणाऱ्या सर्वांना बोलवलेलं आहे. प्रधाने जाणविले रायासी ऋषी पाठविले बोलावयासी राय सिद्ध करोनी सवासी आला कटकेसी भोजना. आणि त्यावेळेस असणाऱ्या रेणुका मातेने निरोप पाठवलेला आहे की मी सर्वांना ताट वाढून ठेवलेले आहेत, सर्वांचं असणाऱ्या पूजापाती करण्यासाठी सज्ज झालेले आहे, स्वयंपाक तयार आहे, जेवायला सर्वजण या. अशा प्रकारचं बोलणं ऐकल्याबरोबर राजाने आपल्या सर्व सेवकांना घेतलेलं आहे आणि जेवणासाठी आश्रमात येऊ लागलेले आहे. आले देखोनी रायासी ऋषी समोरायोनी प्रतिसी रायासी पूजले उपचारेसी मधुपकारसी सिद्ध केले. आणि त्यावेळेस असणारा ज्यावेळेस तो जो असणारा सहस्त्रार्जुन आहे तो ज्यावेळेस असणारा त्या आश्रमामध्ये प्रवेश असणारा त्या सहस्त्रार्जुनाने केलेला आहे त्यावेळी जमदाग्नी ऋषी त्यांच्या समोर गेलेले आहे, त्यांची पूजापाती केलेली आहे आणि जेवणासाठी तुम्ही बसा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी असणारा जमदाग्नी ऋषी त्या सहस्त्रार्जुनाचे करू लागलेले आहे. पाहती राजानी प्रधान तव दिव्य मंदिरे भोवयमान शोभवयमान सुवर्ण ताटी दिव्य ना समान सर्वासी. आणि सर्वांना ज्यावेळेस आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे जेवणासाठी ज्या ठिकाणी ताट वाढलेले आहेत, जिकडे तिकडे सोन्याची मंदिरं दिसू लागलेली आहेत, अतिशय दैदिप्यमान अशा प्रकारचे हिरे मुकुट असणारे त्या ठिकाणी दिसू लागलेले आहेत, जेवायला ज्या ठिकाणी बसायचं आहे ते अतिशय शोभायमान अशा प्रकारचे आसनपट्टी टाकलेली आहे आणि जेवायला सोन्याचे ताट असणारे त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि त्या सोन्याच्या ताटामध्ये असणारे एवढे प्रकार आहेत की एकेकाचा एक हा सुद्धा असणारा खाना होणार नाही अशा प्रकारचे प्रकार असणारे जेवणासाठी त्या ठिकाणी केलेले आहेत. हे सर्व बघून असणारे सर्वांचे डोळे असणारे दैदिप्य लागलेले आहेत. ऋषीने बैसाविले पंक्ती राजा ते विस्मत चित्ती धन्य ऋषीची संपत्ती अगाध स्थिती समर्था. आणि असणारे ज्या वेळेस राजा जेवायला बसलेला आहे त्यावेळेस राजाला विचार पडलेला आहे की मी असणारा एवढा असणारा राजा असून एवढा श्रीमंत असून माझ्याकडे सुद्धा असणारा एवढं सामर्थ्य आतापर्यंत आलं नाही आणि हाच लोभ असणारा त्या जगदंबा मातेला त्याच्या मनामध्ये निर्माण करायचा होता आणि या लोभाच्या जीवावर त्याचा नाश असणारा करायचा होता. तो लोभ असणारा त्या ठिकाणी राजाच्या मनामध्ये आलेला आहे. मी एवढा राजा असून माझ्याकडे एवढी संपत्ती नाही की मी सर्वांना सोन्याच्या ताटामध्ये देऊ घालेन, पण या ऋषी खरंच असणारा धनवान अशा प्रकारचा ऋषी आहे, सर्वांना सोन्याच्या ताटामध्ये जेवायला वाढलेला आहे. नाही ते पंचपक्वान्न असणारे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि काय सेवा करू लागलेला आहे, खरंच याची संपत्ती किती असेल अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी त्या सहस्त्रार्जुनाला पडलेला आहे. सकल बैसले भोजना पंक्ती मागणे नाही मागुती वाढन लागे पुढती अवघ्या पंक्ती एकची. आणि ज्यावेळेस असणाऱ्या सर्वजण बसलेले आहेत त्यावेळेस असणाऱ्या ताटात वाढलेला आहे, चपाती खाल्ली की दुसरी चपाती येऊ लागलेली आहे, पाणी पिले की पाण्याचा ग्लास मनानच भरू लागलेला आहे. त्यातील जे असणारं अन्न तुम्ही खाताल ते अन्न मनानच वाढायचं असणाऱ्या कोणाचीच गरज पडत नव्हती, कारण कामधेनू ही गाय अशा प्रकारची होती की तुम्ही काहीही मागा ते तुम्हाला भेटणार. त्यामुळे त्या ताटामध्ये कितीही खा तुम्ही काहीच असणारं संपत नव्हतं, म्हणून सर्वांची तृप्ती असणारे त्या ठिकाणी झालेली आहे. सर्वांना समाधान देण्याचं काम असणारं त्या कामधेनू मातेने केलेलं आहे. दिव्य अलंकार भूषणे दिव्य अंबरे परिधाने सर्व गौरविले सन्माने अवघे ही मने विस्मित. आणि सर्वांना फक्त जेवण घातलं असं नाही, जेवण झाल्याच्या नंतर प्रत्येकाला आहेर सुद्धा असणारे त्या ठिकाणी रेणुका मातेने केलेला आहे. दिव्य अलंकार असणारे सर्वांना परिधान करण्यासाठी दिलेले आहेत, सर्वांना नवे असणारे त्या ठिकाणी वस्त्र दिलेले आहेत, कुणाला साड्या दिल्या, कुणाला कपडे दिले, सर्वांची यथोचित असणारं जे काही पाहुणचार असतो त्या ठिकाणी रेणुका मातेने केलेला आहे. राजा मने प्रधाना प्रती आम्ही राजा चक्रवर्ती
सुमती एक ऋषी प्राप्ती कैसेची त्यावेळेस असणारा तो राजा म्हणू लागलेला आहे, मी चक्रवर्ती राजा आहे, मी काही साधा सुद्धा नाही. माझ्याकडे असणारा एवढी संपत्ती आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त असणारी या ऋषीकडे संपत्ती आहे. नेमका हा ऋषी आहे की कोण आहे, त्यांच्याकडे ही संपत्ती आली तरी कुठून, यांच्या संपत्तीच्या मागचं कारण तरी काय असेल, कशामुळे एवढं धन त्यांनी कुठून प्राप्त केलं असेल, असा विचार त्या ठिकाणी याच्या मनामध्ये आलेला आहे. पुरोहित सांगे ऋषीची थोरी कामधेनु आहे त्यांचे घरी तिचे प्रभावे करी दिव्य उपचारी वर्षत. आणि अशा प्रकारचं बोलणं ऐकल्याबरोबर सेवक सांगू लागलेले आहेत, राजा त्यांच्याकडे असणारं कसल्याही प्रकारचं असणारं धनधान्य किंवा कोणतीही संपत्ती नाहीये, तर स्वतः कामधेनू असणारे त्यांच्या घरी आहे. आणि त्या कामधेनूच्या जीवावरच असणारा एवढा यथोचित पूजा असणारी त्यांनी केलेली आहे. एवढं सर्व मानपान किंवा सर्व जी धनसंपत्ती आहे ती त्या कामधेनूमुळेच आहे. अशा प्रकारे त्या सहस्त्रार्जुनाला त्याचे सेवक सांगू लागलेले आहेत. ऋषी पाशी आहे कामधेनु ऐसे कथा शस्त्र अर्जुनु ते आम्ही घ्यावे मागून ऐसे अभिमान दर्द धरिला. आणि त्यावेळेस असणार त्या कामधेनू असणारे या ऋषीकडे आहे. तर आपण काय करू, आता एवढी सेवा असणारी त्यांना केलेली आहे, एवढी जर धनसंपदा त्या गायीपासून भेटत आहे, तर आपण त्या ऋषींना ती कामधेनूच मागून घेऊ, अशा प्रकारचा निश्चय असणारा त्या ठिकाणी त्या सहस्त्र अर्जुनाने मनामध्ये बाळगलेला आहे. राजा म्हणे जमदाग्रीसी थोर सुखी केले आम्हासी काही एक मागे ना तुझ पासी ते अवश्य तेसी मज घ्यावे. आणि त्यावेळेस असणारा राजा म्हणू लागलेला आहे की जमदग्नी ऋषी, तुम्ही असणार आम्ही तुमच्या घरी आलो, तुम्ही सर्व पाहुणचार आमचा केला, अतिशय आनंद मला वाटत आहे. पण काय करा, माझी आणखीन एक तुमच्याकडे छोटीशी मागणी आहे, तेवढी जर तुम्ही माझी पूर्ण केली तर मला अनेक असणारा आनंद होईल. आणि तेवढी कामधेनू असणारी तुमची जी गाय आहे तेवढी मला तुम्ही अर्पण करा, अशी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. ऋषी म्हणे तुम्ही राजे अत्यंतिक येरू म्हणे मी तुझा याचक तुझ मागे ना काही एक ते आवश्यक मज घ्यावे. आणि त्यावेळेस असणारा जमदग्नी ऋषी म्हणू लागलेले आहेत की तुम्ही तर राजे आहात, तुम्हाला देण्या एवढे माझे हात काही मोठे नाहीत, तुम्हाला मी काय देऊ शकणार आहे. परंतु त्यावेळेस असणारा तो सहस्त्रार्जुन म्हणू लागलेला आहे, तुम्ही काय देऊ म्हणू नका, मी तुमच्या दारात पाहुणा म्हणून आलेलो आहे. माझं असणारं जे मागणं आहे ते पूर्ण करण्याचं कार्य असणारं तुम्हाला करावं लागेल, कारण मी तुमचा अतिथी असल्यामुळं त्या मागणी जी माझी आहे ते तुम्हाला मान्य करावी लागेल, असं सहस्त्रार्जुन असणारा जमदग्नी ऋषींना म्हणतो. आश्रमी आहे कामधेनु मज घ्यावी कृपा करून वचन ऐकोनी समदग्र अति उद्विग्र सोय झाला. आणि ज्यावेळेस असणार त्या गायीची मागणी किंवा त्या कामधेनूची मागणी असणारी त्या ठिकाणी सहस्त्रार्जुनाने केलेली आहे, ती मागणी ऐकल्याबरोबर असणार ऋषीला अतिशय दुःख वाटू लागलेलं आहे, चिंता वाटू लागलेली आहे की आता ही गोष्ट नाही तीच गोष्ट असणारी या राजाने मागितली, कशी त्याची पूर्णता करू, अशा प्रकारचा विचार जमदग्नी ऋषी करू लागलेले आहे. कामधेनु सर्व भूषण कामधेनु स्वर्ग भूषण मृत्यू लोकी नाही जाण गाया नरेंद्रा पासून परवस्तुदान केवी घ्यावे. आणि त्यावेळेस ऋषींना विचार पडलेला आहे की कामधेनू एकच आहे, ती असणारे स्वर्गात आहे आणि ती इंद्रदेवांच्या असणाऱ्या नियंत्रणाखाली चालते. मग ती जर गाय मी असणारी मुसली म्हणून आणलेली आहे की मला एवढे असणारे माझ्या घरी पाहुणे आले, तेवढे जीव घालून मी तुमची वापस आणून देतो, मग दुसऱ्याची मुसली आणलेली वस्तू मी कशा प्रकारे दान देऊ शकतो, अशा प्रकारचा विचार जमदग्नी ऋषींना पडलेला आहे. राय म्हणे पूजेचे अंती धेनु इंद्रा प्राप्ती ऐशी करुणिया निभूती आश्रमा प्रती आणि
आणि त्यावेळेस असणारा जमदग्नी ऋषीने विचार केलेला आहे की यांना असणारा देणं आपल्याच्यानं होणार नाही, म्हणून काय करा, सर्व ह्यांची पूजा झाली की सर्वात आधी ती गाय असणारी आपण इंद्रदेवाकडून आणलेली आहे ती त्यांना त्यांची असणारे नेऊन देऊ, असा विचार जमदग्नी ऋषीने केलेला आहे. राजा विचारी मानसी बलात्कार येऊ धेनुसी राजा विचारी मानसी बलात्कार येऊ धेनुसी इंद्र येईल धावण्यासी शिक्षा मी त्यासी लावीन. आणि तो सहस्त्र अर्जुन असणारा साधू सुद्धा नव्हता, देवांना सुद्धा असणारा नाट्यनव आणलेलं होतं त्याने. त्यामुळेच तर देवाने असणारा सर्व नियोजनबद्ध असणारा त्याला संपवण्याचा कट असणारा रचलेला होता. त्यामुळे असणारा तो म्हणू लागलेला आहे की या जमदग्नी ऋषींची गाय असणारे ते काय आपल्याला गोडीने देत नाहीत ना, आपण काय करू, आता ह्याच्यासोबत युद्ध होईल, नाही तर काय हाणामाऱ्या होत्या, पण आपण ही गाय असणारी नक्कीच घेऊन जायचे, असा विचार त्यांनी केला. आणि ही गाय कोणाची? इंद्रदेवाची. काय होईल, इंद्रदेव माझ्यासोबत युद्ध करायला येते, काय नाही त्यांच्यासोबत पण मी युद्ध करून त्यांना पळवून लावेल, अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी सहस्त्र अर्जुनाने केलेला आहे. सोडावया कामाधेनो राय धाडीला प्रधान आडवा राहिला जमदग्न देदीप्यमान तेजस्वी. आणि त्यावेळेस असणार अशा प्रकारचा विचार करून त्या सहस्त्र अर्जुनानं असणाऱ्या सेवकाला आदेश दिलेला आहे, जा रे ती गाय सोडून आणा. अशा प्रकारचा आदेश दिल्याबरोबर सेवक त्या गायीच्या दिशेने धावले. त्यावेळेस जमदग्नी ऋषी असणारे त्यांच्या समोर येऊन उभा राहिलेले आहे. जमदग्नीच्या तेजा पुढे प्रधान पडे मागिले कडे येवदे पळाले निधडे सैन्य बापुडे ते किती. आणि ज्यावेळेस जमदग्नी ऋषी असणारे त्या कामधेनूची सेवा करण्यासाठी किंवा तिचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहिलेले होते, त्यावेळेस असणारा त्यांच्या तपाचं तेज असणारं भरपूर होतं. त्याच्या सामर्थ्याच्या जीवावर असणारं त्या ठिकाणी कुणीही टिकू शकलं नाही. सर्वजण असणारे त्या ठिकाणाहून पळून असणारे गेलेले आहेत. ऐशे देखून या जाण राजा धाविनला आपण पुढे उभा जमदग्न तो अनुप्रमाण ढळेना. आणि ज्यावेळेस असणारे सर्व सेवक त्या ठिकाणाहून पळून जाताना असणारे त्या ठिकाणी जमदग्नी त्या सहस्त्र अर्जुनाला बघितलेले आहेत, त्यावेळेस तो म्हणलेला आहे की हे काय आता सेवकांना होणार नाही, म्हणून स्वतः सहस्त्र अर्जुनच असणारा त्या ठिकाणी गाय सोडण्यासाठी धावलेला आहे. त्यावेळेस त्याच्या मध्ये असणार जमदग्नी ऋषी उभा राहिलेले आहेत. कसा तो गाय नेतो बघतो मी, अशा प्रकारचा विचार करून त्या ठिकाणी उभा राहिले. राजा मोकली शास्त्रासी तीन लागन शकती कृषीसी मग हातविसी निर्वस खडग. आणि ऐसे देखून या त्यासी राजा मोकली शास्त्रासी न लागे ना शक्ती ऋषीसी मग हातवसी निर्वण खडग. आणि त्यावेळेस असणार मोठमोठे बाण असणारे त्या ठिकाणी सहस्त्र अर्जुनाने जमदग्नी ऋषींवर सोडलेले आहेत, परंतु कसल्याही प्रकारचा बाण त्यांना लागेल असं झालेला आहे. कारण तपाचं सामर्थ्य असणारं त्यांच्याकडे होतं, त्यांच्यातील क्रोध असणारा नाहीसा झालेला होता, क्रोध असणारा थोडाही त्यांच्या शरीरात नव्हता, म्हणून असणारं ते युद्ध करू शकत नव्हते. परंतु जे काही त्याचं जे शस्त्र अस्त्र त्याच्यावर येत होते त्याचं निवारण करण्याची क्षमता त्या तपोबलाच्या जीवावर त्यांच्याकडे आलेली होती. मग ही काही त्याची ताकद चलना, म्हणून त्यानं खडग अस्त्र असणारा हातामध्ये घेतलेला आहे आणि स्वतः मारण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागलेलं आहे. जेथे विषयाचा ती स्वार्थ तेथे नाठले कर्तव्य व्यर्थ राजहस्ते कृषी घात ऐसा अनर्थ ओढवला. आणि त्या ठिकाणी असणारा त्या राजाला कसल्याही प्रकारचं भान राहिलेलं नव्हतं, त्याला लोभ असणारा त्याच्या मनामध्ये घुसलेला होता. त्याच्यामुळे आपण चांगलं करायलो, ब्राह्मणाला मारायलो, काय करायलो, कसल्याही प्रकारचं भान त्याला राहिलेलं नव्हतं, म्हणून त्याच्या हाताने असणारा त्या ऋषीचं मरण त्या ठिकाणी असणारं होणार होतं. असं दुर्दशा असणारे त्या ठिकाणी त्या राजाची झाली. राजा अत्यंत क्रोधायुक्त निर्वाण शस्त्रे टाकीत
तेने ऋषीचा केला घात पडिला अचेत जगमग. आणि ज्या वेळेस असणारा त्या जमदग्नी ऋषींना राग असणारा त्यांचा नाहीसा केलेला होता, त्यांनी त्यांचा राग असणारा परशुरामाला दिलेला होता. म्हणून युद्धासाठी कसल्याही प्रकारचं, कारण युद्ध करायचं म्हणल्याच्या नंतर त्याने एक बाण मारला तर आपल्याला 2 मारायची ताकद आली पाहिजे, ती रागामुळे येते. ती ताकद त्यांच्याकडे नव्हती. यानं नुसते वार केले आणि त्यांनी सहन करीत गेले. शेवटी असणारा कसल्याही प्रकारचा वार त्यांच्यावर असणारा जे काही वार आले त्यांचं निवारण ते करू शकले नाही. म्हणून असणाऱ्या त्या सहस्त्र अर्जुनाच्या हाताने त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीचा प्राण गेलेला आहे आणि धरणीवर असणारा ते कोसळलेले आहे. जमदग्नीने सांडिला कोप या लागी त्याशी न देवावे शाप तेने रायाचा प्रताप शास्त्र साठोप चालिला. आणि सर्व राग असणारा त्यांनी सोडलेला होता. म्हणून असणारा त्याला एखादा शाप जरी दिला तरी त्या शापाला भिवून असणारा तो त्यांच्यासोबत युद्ध त्यांनी केलं नसतं. परंतु शापच त्यांना देता येत नव्हता, कारण राग आल्याशिवाय असणारा श्राप असणारा कोणी शास्त्राप एका वर्गाला देत नाही. मग त्या ऋषींना तर थोडा सुद्धा राग आला नाही, म्हणून जीव त्यांचा गेला पण त्यांनी त्याला श्रापही दिला नाही. याच्या जीवावर त्यांना विजय असणारा त्या ठिकाणी सहस्त्र अर्जुनाने त्यांच्यावर प्राप्त केलेला आहे. जमदग्नीचा गेला प्राण पळाले आश्रमीचे ब्राह्मणा राजा बोलिला पण आता कामधेनू आणले. आणि त्यावेळेस असणारा जमदग्नी ऋषींचा त्या ठिकाणी घात त्या सहस्त्र अर्जुनाने केलेला आहे. त्यावेळेस त्यांच्या आश्रमातील जे काही जे ब्राह्मण लोक होते ते असणारे आपले मालक या ठिकाणी नाहीत, म्हणून असणारे त्या ठिकाणावर पळून गेलेले आहेत. आता कुणीही युद्धासाठी उरलेले नाही. त्यावेळेस असणार सहस्त्र अर्जुनाने आदेश दिलेला आहे, जा आता कसल्याही प्रकारचं संकट नाही, त्या गाईला सोडा आणि माझ्याकडे घेऊन या, असा आदेश त्या ठिकाणी त्या सहस्त्र अर्जुनाने दिलेला आहे. धेनु सोडवाले सेवक रेणुका शोभली अत्यंतिका चक्र करुणिया ताटक युद्धासमुख ते झाली. आणि ज्या वेळेस आपल्या पतीचा घात असणारा झालेला आहे ते रेणुका मातेने पाहिलेला आहे. अतिशय राग आलेला आहे आणि रागाच्या भरामध्ये जो कोणी त्या गायीकडे येत आहे त्याच्या समोर असणारे रेणुका माता अतिशय रुद्र अवतारात उभा राहिलेल्या आहेत. आपल्या हातात चक्र असणारा त्यांनी घेतलेला आहे आणि युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी त्या सज्ज झालेल्या आहेत. ताटक चक्र भेले उठा उठी पळाले प्रधान सेना निघे जीवा घेऊन पळाले सैन्य 12 वाटी. आणि ज्यावेळेस त्या रेणुका मातेचा रुद्र अवतार सर्व सेनेने बघितलेला आहे, ताटक नावाचं चक्र असणारा त्या रेणुका मातेच्या हातामध्ये आहे आणि ते आपला निश्चित घात करेल, म्हणून त्या ठिकाणाहून त्या सहस्त्र अर्जुनाची सेना असणारे पळवाट काढू लागलेले आहे. ताटक चक्राची तिखट धार निदडे पाडिले महावीरा वाहती रुधिराचे पुर तिज समोर कोण राहे. आणि रेणुका मातेला राग आलेला आहे. रागाच्या भरामध्ये असणारं ते जे चक्र आहे ते असणारं त्या सहस्त्र अर्जुनाच्या सेनेवर सोडलेलं आहे. महान महान योद्धे असणारे त्या चक्राने घायल केलेले आहेत. सर्वांचा वध करीत असणारं ते चक्र त्या रणांगणामध्ये फिरू लागलेलं आहे. रक्ताचे पूर असणारे त्या ठिकाणी वाहू लागलेले आहेत, कारण आपल्या पतीचा घात यांनी केलेला आहे. म्हणून अतिशय रागामध्ये त्या ठिकाणी युद्ध असणारे रेणुका माता त्या सहस्त्र अर्जुनासोबत करू लागलेले आहे. कामधेनू ते लावला हो सोडू धाविनला सोया राहो रेणुकेने असोडितावा हो पडे सहस्त्र वाहो मूर्छित. आणि ज्यावेळेस स्वतः असणारा तो सहस्त्र अर्जुन त्या ठिकाणी ती कामधेनू गाय सोडण्यासाठी धावू लागला, कारण सर्व सेना त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागलेली होती. तो त्या गायीच्या जवळ जातो का नाही तर जगदंबा मातेने रेणुका मातेने त्याचा हात धरून ओढलेला आहे आणि त्या ठिकाणी धरणीवर असणारा जोरात त्याला उचलून आपटलेला आहे. त्या शस्त्र अर्जुनाचे सुता धाविनले क्रोधायुक्त तेही युद्ध केले अत्यंत तव
सावचित रूप झाला. आणि तो सहस्त्र अर्जुन काही साधा सुद्धा नव्हता. त्या सहस्त्र अर्जुनानं त्या राजा रावणाला सुद्धा बंदी केलेलं होतं. एवढं सामर्थ्य त्या सहस्त्र अर्जुनाकडे होतं. त्याचे पुत्र असणारे सहस्त्र अर्जुन धर्तीवर पडलेले आपण पाहिल्याच्या नंतर त्याचे पुत्र त्या ठिकाणी युद्धासाठी आलेले आहेत आणि अतिशय घनघोर युद्ध असणारे रेणुका मातेसोबत त्याचे पुत्र करू लागलेले आहेत. निर्व शस्त्रांचे घ्यावे राव सोडीला लवला हे किशी न लागती पाहे देखून राव गजवजिला. आणि दिव्य अस्त्र असणार त्यानं रेणुका मातेवर सोडलेले आहेत, परंतु कसल्याही प्रकारचं अस्त्र त्याचं असणार त्या ठिकाणी काम करेन असं झालेलं आहे. ते पाहून असणार त्या सहस्त्र अर्जुनाला चिंता वाटू लागलेली आहे. माझा सहस्त्र अर्जुनाचा यावा नसावे देवा दानवा महामनुष्याचा कोण केवा त्या माझा आणि त्यावेळेस त्याला विचार त्या सहस्त्र अर्जुनाला वाटू लागलेला आहे, माझा मार असणारा देवांना सुद्धा सहन होत नाही आणि हे तर साधे मनुष्य आहेत, यांच्याकडे बसणारे त्याने असणाऱ्या नाकीनो मला आणलेले आहेत, एवढं कशाचं सामर्थ्य यांच्याकडे असेल असा विचार असणारा सहस्त्र अर्जुनाला पडलेला. चामुंड शस्त्राचा प्रयाघात बळे शस्त्र जुना मानिता साहोनीय कविस घात पडे मूर्छित जगदंबा. आणि अशा प्रकारचा विचार करून त्या असणाऱ्या सहस्त्र अर्जुनानं चामुंडा नावाचं अस्त्र काढलेलं आहे आणि ते अस्त्र असणार 21 वेळा असणारा त्याचा वार जगदंबा मातेच्या रेणुका मातेच्या शरीरावर केलेला आहे आणि 21 वेळा वार केल्याच्या नंतर जगदंबा माता आता क्षीण अवस्थेमध्ये आलेल्या आहेत. आता युद्ध करण्यासाठी कसल्याही प्रकारची ताकद असणारी त्यांच्यामध्ये राहिलेली नाही आणि धर्तीवर असणाऱ्या त्या कोसळलेल्या आहेत. आज मस्त जमले आज मस्त जमले मारून बघा आपण 3-4 मिनिट चालणार बिजापूरमध्ये प्रत्येकाची पाय प्रभू रामचंद्र भगवान की जय. जमराग्नी आज्ञेचे बंधन कामधेनुषी होते पूर्ण ऋषी निमित्ताची जाणा धेनु निर्बंधन सोय झाले. आणि ती जी असणारी कामधेनू आहे ती आणली कोणी होती ऋषीनं, म्हणून ऋषीचं आदेशाचं पालन करण्याचं कार्य तिच्याकडे होतं. जोपर्यंत ऋषीची आज्ञा आहे किंवा जोपर्यंत ऋषी आहेत तोपर्यंत असणारी ती कोणाची तरी बंधक होती, तिला पालन त्यांच्या आज्ञेचं करावं लागत होतं. पण आता ऋषीच त्या ठिकाणी राहिलेले नव्हते म्हणून कामधेनू असणारी त्या ठिकाणावर मुक्त झालेली होती. तिला कोणाचंही बंधन राहिलेलं नव्हतं, ती आपल्या पट्ट्यावर असणारी मनानं जाणार होती. रेणुकारणी पडल्यावरी राजा धावोनी रेणुक धरी धडका हाणून या निघे बाहेरे शस्त्र करे नाटोपे. आणि ज्यावेळेस असणार रेणुका माता सुद्धा असणाऱ्या रणांगणामध्ये पडलेल्या आहेत त्यावेळेस राजा असणारा मोकळ्या मनानं त्या गायीच्या दिशेने धावू लागला. गायीला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला पण गायी असणारी निर्मुक्त झाल्यामुळे ती कामधेनू असणारी त्या ऋषींच्या वचनातून मुक्त झाली होती म्हणून तिचं कार्य पूर्ण झालं होतं. ती आता असणारे इंद्रदेवांकडे स्वर्गात निघालेली होती. त्या राजाला धडका देऊन असणाऱ्या त्या ठिकाणाहून ती पळण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे. राजा कुरावरी आणण्या घाता तेने खुरी निघाले रक्ता होती खुरासनी झाल्या रक्त आले उतारतो रायाशी. आणि ज्यावेळेस असणाऱ्या ते कामधेनू त्या ठिकाणाहून पळण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे त्यावेळेस त्या सहस्त्र अर्जुनानं असणारा मोठ्या शस्त्राने तिच्या पायावर घाव घातलेला आहे आणि त्या घावातून जे रक्त निघू लागलेलं आहे ते रक्त सुद्धा असणारं त्या ठिकाणी त्या सहस्त्र अर्जुनासोबत युद्ध करू लागलेलं आहे. असं सामर्थ्य त्या कामधेनू गायीमध्ये आहे. सुरासनी पळोनी पाये राजा शृंगे हानी गाय
झाला शिंगाळाचा उद्धव तीही सहस्त्रबाहो अकिला. आणि ज्यावेळेस त्या राजानं त्या असणारा कामधेनूच्या शिंगावर असणारा घाव केलेला आहे, तिथून सुद्धा जे रक्त निघलेलं आहे, त्यातून सुद्धा एक योद्धा असणारा निर्माण झालेला आहे आणि तो सुद्धा त्याच्यासोबत युद्ध असणारा सहस्त्रार्जुनासोबत करू लागला. क्रोधे दे आंबरड्याशी ते ठाई झाले काले बसे. जन्म पावले हवसे ती सहस्त्र भाऊ हाकिला. मोठ्याने हंबरडा असणाऱ्या त्या ठिकाणी काय पडू लागलेले आहे, कारण हा सहस्त्र अर्जुन तिच्यावर घाव करू लागलेला होता. ज्या वेळेस तिने मोठ्याने हंबरडा फोडलेला आहे, तिथं सुद्धा असणारा तिच्या युद्धासाठी सहकार्य करण्यासाठी अनेक शूरवीर योद्धे असणारे निर्माण झालेले आहेत. इतके करून या कंदन स्वर्गा गेली कामधेन. राजा झाला ती उद्विग्न मल्हार वदन अनुतापे. आणि अशा प्रकारचं सामर्थ्य असणारं त्या ठिकाणी गायीनं दाखवलेलं आहे आणि तिथून निघून असणारे ते एका क्षणामध्ये स्वर्गामध्ये पोहोचलेले आहे. आणि ही सर्व अवस्था त्या सहस्त्र अर्जुनानं ज्यावेळेस पाहिली, त्याला वाटलेलं आहे की आता मला ती गाय पण नाही भेटली, माझं कार्य पण साध्य नाही, म्हणून तो उद्विग्न त्या ठिकाणी झालेला आहे. मने स्वार्थ ना परमार्थे उगाच केला शस्त्रघात. मध घडला ब्रह्मघात सध्या अनर्थ स्वावलंबे. आणि त्यावेळेस असताना त्याचे डोळे उघडलेले आहेत. सहस्त्र अर्जुनाला वाटू लागलेला आहे उगत त्या गायीचा स्वार्थ मी केला, गायीचा लोभ केला, म्हणून असताना माझ्या हातून ब्रह्महत्या असताना या ठिकाणी घडलेली आहे. एवढं पाप घडलं ते घडलं आणि मला जे पाहिजे होतं ते सुद्धा नाही भेटलं. इकडे बी नाही राहिलो आणि तिकडे बी नाही राहिलो, अशी माझी अवस्था झाली, असं त्या सहस्त्र अर्जुनाला वाटू लागलं. राजा अनुतापी मानसी काही न बोले कोणाशी. येऊन सकळ सैन्याशी निज नगराशी तो गेला. आणि त्याच्या मनामध्ये अतिशय दुःख वाटू लागलेलं होतं त्याला, पण काही कुणाला न बोलता सर्व सैन्याला आदेश दिलेला आहे आणि तो आपल्या राज्यामध्ये परत आलेला आहे. रणी रेणुका मूर्जा पण ती सोय होऊन सावधान. काही ठेवून या प्राण चेतना संपूर्ण पावली. आणि त्यावेळेस असणार रेणुका मातांना असणारा एवढा घाव त्याने 21 वेळा असणारा ते शस्त्र त्यांच्यावर प्रहार केलेला होता. सर्व शरीर असणारं त्यांचं जीर्ण झालेलं होतं, परंतु थोडा जीव वाचून किंवा बळच असणारा त्यांनी जीव ठेवलेला होता आणि त्याच्यातूनच असणारा तुम्हाला आवाज त्यांनी दिलेला आहे, असं असणारा त्या ठिकाणी चर्चा झाली. कंदन जे कोणी आत्यंतिक आक्रंदे दिदली हाक. परशुरामा पावा आवश्यक माझे निज दुःख निवारावया. आणि ज्यावेळेस हे रणकंदनमध्ये जेवढे योद्धे असणारे त्या ठिकाणी पडलेले पाहिलेले आहेत, रेणुका मातेने आपल्या पतीला पडलेलं पाहिलं आहे, आपल्या शरीराची अवस्था पाहिलेली आहे, म्हणून आपल्या बाळाला परशुरामाला मोठ्याने आवाज, माझं सहकार्य करायला ये, माझं काहीतरी बघ, माझी तुला काळजी आहे की नाही, अशा प्रकारचा आवाज मोठमोठ्याने त्या ठिकाणी रेणुका माता आपल्या बाळाला देऊ लागलेला आहे. तो मातेचा महाध्वनी कैलाशी पडे तुझ्या कानी. तू आलाशी तत्क्षणी मातृवचने अतिभक्ती. आणि हे जे काही असणारे त्या आश्रमातील दारातील जे सेवक होते ते असणारे ही कथा त्या ठिकाणी काय झाला वृत्तांत तो परशुरामांना सांगू लागलेले होते आणि म्हणाले की हेच आवाज असणारा तुमच्या आईने तुम्हाला दिला, तो तुम्हाला त्या ठिकाणी त्या पर्वतावर असणारा ऐकू आला, म्हणूनच तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, अशा प्रकारचा वृत्तांत घडला असं ते सांगतात. ये पूर्व कथा इतिहास ये झाली होती जैसी तैसी. हे सांगितली परशुरामासे आश्रमवासे ब्राह्मणे. आणि आश्रमातील जे ब्राह्मण पळून गेलेले होते त्यांनी ही कथा असणारी परशुरामांना सर्व सांगितली. जसं काही झालंय ते आम्ही तुम्हाला सांगितलं, अशा प्रकारचं ते ब्राह्मण बोलतो. आईची ऐकोनी वार्ता सवेग पाहू आला माता. तिची गायवट देखता आक्रंदता गहिवरला. आणि असताना अशा प्रकारचं त्या ब्राह्मणांचं त्या बोलणं ऐकल्याबरोबर धावत पळत असणार आपल्या मातेच्या जवळ, रेणुका मातेच्या जवळ असणारा परशुराम आलेले आहे. अतिशय दयनीय अवस्था आईची बघितलेली आहे, सर्व शरीरावर घाव बघितलेले आहेत आणि ते बघून असणारं त्यांना गहिवरून आलेलं आहे. डोळ्याला पाणी येतं की काय, आणि पाणी यायचीच अवस्था असणाऱ्या त्या ठिकाणी त्यांची झाली. रेणुका म्हणे पुत्राशी तू काय येते रडू आलाशे. पुरुषार्थ नाही तुझ पाशे कैवारी होशी तू काय. आणि तू कशाचा माझा कैवारी होणार आहेस, तू असणारा डोळ्यात रडण्यासाठी माझ्या जवळ आलास की काय. अरे तू तर असणारा कुठंतरी माझा कैवार घेशील, मला संकटातून काढशील, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये होती, पण तू रडत इकडे आलास, तू माझा पुत्र नाहीस, असं रागाच्या भरामध्ये रेणुका माता परशुरामांना बोलते. ऐकोनी मातेच्या वचना परशुराम लागे चरणा.
शीघ्र मज द्यावी अनुज्ञा सहस्रार्जुना छेदिन. आणि अशा प्रकारचं मातेचं बोलणं ऐकल्याबरोबर परशुराम म्हणू लागलेले आहेत की माते तू फक्त एका शब्दानं मला सांग मी त्याला मारू का. तू म्हणल्या बरोबर एका मिनिटात असणारा जाऊन त्या सहस्रार्जुनाचा घात करून मी वापस येतो. अशा प्रकारे परशुराम बोलू लागलेले आहेत. शोभे आज्ञा दिले दुर्धरे सहस्रार्जुनाचे सहस्त्र कर छेदून निवटी त्याचे शिर दानव समस्त निर्जाळे. आणि सहस्त्र अर्जुन अशा प्रकारचं नाव त्याला भेटलं होतं की त्याला 100 असणारे मुंडके होते, 100 हात होते. अशा प्रकारचा तो सहस्त्र अर्जुन होता. आणि त्याचे सर्व हात असणारे तो तोडून टाक आणि नंतर त्याचा असणारा जीव घे. अशा प्रकारचा आदेश जगदंबा मातेनं परशुराम योद्धा माझी शस्त्रास्त्रे मज घायवट केले क्षेत्रे तरी त्वा पृथ्वी करावी निक्षेत्रे धुंड मारे करुणिया. आणि तू असणारा ज्या रणांगणामध्ये ज्या क्षत्रियानं माझा असणारा एवढा घात केलेला आहे, ते शस्त्रास्त्र माझ्यावर चालवलेले आहेत, त्याच्यामुळं असणारा एक असणारा क्षत्रिय तू या ठिकाणी पृथ्वीवरचा सापडून असणारा सर्व पृथ्वी असणारे निक्षत्रिय करून टाक. एकही क्षत्रिय धर्माचा माणूस या ठिकाणी जिवंत ठेवू नकोस. आणि ते एक वेळा नाही करायचं, 21 वेळा असणारी पृथ्वी असणारे सर्व क्षत्रिय निक्षत्रिय करून टाकायचे. अशा प्रकारचं कार्य तू कर असा आदेश जगदंबा मातेने दिला. सहस्रार्जुना सहित राजसुते शोधून मारावे समजतो दैत्य मातले उन्मत्तो तरी समूळ घात करी त्याचा. आणि सहस्रार्जुनाला तर तू नक्की मारच मार, पण त्याचे जेवढे सुद्धा पुत्र आहेत त्यांचा सुद्धा घात असणारा तुला करायचा आहे. जेवढे पापी असणारे या पृथ्वीवर आहेत त्यातील एकाही पाप्याला जिवंत ठेवायचं कार्य असणार तू करू नकोस. सर्वांना मारून टाकण्याचं कार्य कर असं त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. माझे शरीर ते धरित्री 21 गाय केले क्षेत्रे 21 वेळा निक्षेत्रे पृथ्वी करी ममाज्ञा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. त्या ठिकाणी असणार जे सहस्रार्जुन आहे त्याला हजारो अशा प्रकारचे हात आहेत. आणि तो काही दुर्जन नव्हता, तोही सज्जन अशा प्रकारचा होता, भगवत भक्त होता. परंतु त्याला दुर्बुद्धी सुचली आणि अशा प्रकारचं विकृत कार्य त्याने केलेलं आहे. त्याच वेळेस जी रेणुका माता आहे ती परशुरामाला सांगू लागले की 21 वेळा माझ्यावर असणारा अस्त्रघात त्याने केला आणि मला 21 वेळा धरतीवर पाडलेला आहे. तशाच प्रकारे असणार 21 वेळा ही जी धरती आहे त्याला निक्षत्रिय करण्याचं कार्य तू कर आणि अशी माझी तुला आज्ञा आहे असं रेणुका बोलले. वंदोनी मातेचे चरण घेऊन या धनुष्यबाण परशु धावून या दारुण उपाय मन चालिला. आणि रेणुकाईने अशा प्रकारची आज्ञा केल्याबरोबर परशुरामांनी मातेचं दर्शन घेतलं आहे. रेणुकाईचा असणारा साष्टांग दंडवत घेतलं, आपला धनुष्यबाण घेतलेला आहे आणि आपलं जे काही परशुची कुऱ्हाड आहे ती हातात घेतली आणि युद्धासाठी अत्यंत सज्ज झाले. मातेच्या आज्ञा निशिम मूळपीठ पवित्र परम तेथे मी करीन सहगमन मग उत्तर कर्म तू करी. आणि अशा प्रकारची जी काही आईची आज्ञा आहे ती आईची आज्ञा आता आपल्याला पूर्ण करायची आहे आणि असं सांगितलं. परंतु ज्या रेणुकाई आहे रेणुकाईने सांगितलं की हे जे काही आता असणार जे यमदाग्नी ऋषी आहेत त्यांची उत्तर क्रिया करावं लागेल आणि ती झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर असणारा तो युद्धाला जा अशा प्रकारचं रेणुकाईने सांगितलं. आईशे बोलताची पाही रेणुका प्रवेशे जमदाग्नी देही तिचे प्रेत उरले नाही ते देहीचे विदेही जगदंबा. आणि रेणुका मातेने सांगितलं की हे परशुरामा आता उत्तर क्रिया असणारी जमदाग्नीची कर. आणि असं म्हणल्याबरोबर रेणुका मातेने आपला प्राण देव जो देह आहे तो न ठेवता पूर्ण देह असणारा स्थूल देह त्या जमदाग्नीच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुन्हा आता असणार उत्तर क्रिया करण्यास परशुरामांनी सुरुवात केली. परशुरामला लाट पिटी माते मज दे का हो भेटी येरी हो दिदली मूळ पिटी सांगती गोष्टी करावी. आणि ज्या वेळेस रेणुकाई असणार जमदाग्नी ऋषीच्या
शिरण्यामध्ये प्रवेश करू लागलेले आहे त्याच वेळेस परशुरामाने हाक मारली की हे आई तू असणारा मला सोडून जाऊ नकोस, मला असणारा हो दे म्हणल्याबरोबर असणारा आई मागे पाहिलेला आहे आणि पुन्हा असणारा प्रवेश जो आहे तो जमदग्नी ऋषीच्या शिरण्यामध्ये केलेला. मग सिंहाद्रीशी परशुराम करून दोघाचे उत्तर कर्म पुढे आरंभिला युद्ध धर्म परमसंग्रामो रायाचे. सिंहाद्री असणारा पर्वत आहे त्या पर्वतावर पुन्हा परशुरामांनी आपली जी काही उत्तर क्रिया माता पिताची आहे ते सर्व पूर्ण केली आहे आणि आता त्यांचा असणारा जो बदला आहे तो घेण्यासाठी परशुरामजी सज्ज झालेले आहे आणि युद्धासाठी निघालेले आहे. ते बसे सहस्त्र अर्जुन भूपती ते टाकोने आला मोहिकावती धनुष्य बाण घेऊन हाती नगराप्रती पयाला. आणि जी मोहिकावती नावाचं जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये सहस्त्रार्जुन राहत होता आणि त्याच ठिकाणी परशुराम जे आलेले आहेत आणि जे नगरवासी आहेत त्यांच्यामध्ये सामील झालेले आहेत त्या नगराचे असणारे चौकस दृष्टीने निहाळी करू लागलेले आहेत. म्हणे विभांडू राजनगरी ते प्रजा पडली समग्री राजा निघालिया बाहेर सहपरिवारे मारिन. आणि परशुरामजी विचार करू लागलेले आहेत की मी आता असणाऱ्या नगराला इथं जाळून टाकतो, परंतु या जर नगराला जाळून टाकलं तर जे काही असणारा सामान्य जीव आहे त्यांचा याचे घात होईल. मग असणार आपण असं करू की हा जो सहस्त्रार्जुन आहे त्याला बोलवणं पाठवू, त्याला असणाऱ्या युद्धभूमीमध्ये बोलू आणि पुन्हा त्याचा समूळ नाश करू अशा प्रकारचा विचार परशुराम करू. बाहेर येऊन करावे रण सांगून धाडू धर्मवचन नगरी भिडता पण होईल कंदन प्रजेशी. आणि एखाद्या पशी असणाऱ्या समजूतदार माणसापाशी त्यांना असणारा निरोप धाडू की त्या सहस्त्रार्जुनाला युद्ध करण्यासाठी तुझ्यासोबत कुणीतरी बाहेर आलेला आहे, परंतु असं जर न करता त्या नुसतं युद्धामुळे जर या नगरीमध्ये घुसलो तर या सामान्य जनतेचे हाल होतील आणि नाहक त्यांच्या असणाऱ्या मृत्यूला प्राप्त होतील. म्हणून आपण काहीतरी अशा प्रकारचा विचार करू असा विचार परशुराम करू. आयशी ऐकून जाण राजान येईल मज भेन तै नगरी प्रवेश आपण राजभवन लक्षोनी. आणि अशा प्रकारचा निरोप जो आहे तो आपण राजाला पाठवू, परंतु राजाला निरोप पाठवून जर राजा युद्धाला नाही आला तर मग निश्चितच नगरामध्ये घुसू आणि घुसून असणार त्याला घरात घुसून मारू अशा प्रकारचा विचार परशुराम करतात. प्रजेशी देऊनी आवैदान स्वस्त राखू गो ब्राह्मण राजभरमणी प्रवेशोन सहस्रार्जुन वदिन. आणि परशुराम बोलू राहिले आहेत की अशा प्रकारचा अभयदान हे जे गो ब्राह्मण आहेत किंवा सर्व काही कार्य करणारे आहेत, सर्व भरण पोषण आपापलं बघणारे आहेत यांना आपण असणारा जीवदान करू आणि राजा जो या नगरामध्ये कुठेही जरी लपून बसला तर त्याला निश्चितच शिक्षा करू अशा प्रकारचा विचार परशुराम करतात. उदासी आवे मज प्रती सांगून धाडू कोणा हाती आयशे विचारिता चित्ती पुष्प हस्ती भेटला. आणि पुन्हा परशुरामजी विचार करू लागले की आपल्याला त्या राजाला बोलवून पाठवायचं आहे, पण नेमकं पाठवायचं कोण अशा प्रकारचा संज्ञान व्यक्ती या ठिकाणी कोण आहे आणि कोण त्याच्या जवळ काही हे सुद्धा माहित नाही. आणि असा विचार करीत असतात जो काही माळी राजाला फुलं नेऊन देत होता पूजेसाठी तो माळी जाताना त्या ठिकाणी परशुरामांनी पाहिलेला. रायाचे देव पूजाचा माळे पुष्पे घेऊन या करतळे ब्राह्मणाची अभिनव शैली देखोनी जवळी पाहू आला. आणि जो काही राजाचा जो काही म्हणजे माळी होता त्या राजाला सर्व काही फुलं हे नेऊन देत होता पूजेसाठी तो माळी जात असताना परशुरामाकडे त्याची दृष्टी गेली आणि परशुरामाचं जे काही रूप आहे ते रूप पाहून असणार यांना काहीतरी विचारावा अशा वृत्तीने तो परशुरामाकडे आलेला आहे. परशुराम कुशेत्यासी फुले नेतो शिकूनासी तो म्हणे मी रायाचा विश्वासी देव पूजेपाशी पुष्पधारी. आणि परशुरामाचा देव वेश पाहून ज्यावेळेस परशुरामापाशी आला त्याच वेळेस परशुरामाने त्याला प्रश्न केलेला आहे की हे गुरुवर्य किंवा हे असणारे त्या ठिकाणी सज्जन तुम्ही कुठे चाललेला आहात, तर त्याने सांगितलं की मी असणारा राजाचा त्या ठिकाणी माळी आहे आणि त्यांना फुलं वगैरे प्रदान करण्याचं त्यांना देण्याचं जे कार्य आहे ते माझ्यावर सोपवलेलं आहे आणि अशा प्रकारे तेच कार्य पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे. राम सांगे पुष्पधार्याशी जावून सांग रायापाशी मदसी यावे युताशी सकल सैन्याशी सन्नद. आणि परशुरामाने त्या माळ्याला सांगितलं
की तू आता असणारा सहस्त्रार्जुनाकडे चाललेलाच आहेस, तर माझा एक निरोप आहे. तू काय कर, त्या सहस्त्र अर्जुनाला जाऊन सांग की परशुराम नाम स्वरूप असणारा त्या ठिकाणी योद्धा बाहेर येऊन उभा राहिलेला आहे आणि त्याने तुम्हाला असणार योद्ध्यांसकट तुमच्या सेनेसकट युद्ध करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. ऐकोनी राम वचनाशी माळी त्या ते उपहासी मरणा धरणे का बैसलासी उतरायासी वांचिती. हे ब्राह्मण वेशातला एक सज्जन गृहस्थ आपल्याला काहीतरी सांगतोय आणि तो म्हणतोय की सहस्त्र अर्जुन ज्याचे हजारो हात आहेत अशा प्रकारच्या असणाऱ्या राजाला योद्ध्यासकट सेनेसकट असणारा माझ्यासोबत युद्ध करण्यास ये, अशा प्रकारे ज्यावेळेस त्या असणार माळ्याने ऐकलं त्यावेळेस असणार तो हसू लागलेला आहे आणि उपहास करून म्हणू लागलेला आहे की हा असणारा एकटा व्यक्ती आहे आणि तो इतक्या मोठ्या सैन्याला आमंत्रण करू लागलेला आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचा उपहास तो करू लागला. अंगी दिशे ब्राह्मण तुझका आले धनुष्यबाण परशुधरा वया काय कारण तुला देवपटन करावे. आणि आता तो माळी ज्या हिशोबाने त्या परशुरामापाशी गेला होता तोच हिशोब परशुरामाला विचारू लागलेला आहे की हे सज्जन, तुम्ही जे काही ब्राह्मण स्वरूप दिसू लागलेला आहात, परंतु तुमच्या हातामध्ये धनुष्य बाण तर आहे, परंतु त्याबरोबर कुऱ्हाड देखील आहे. मग हे अशा प्रकारचे आयुध तुम्ही जे आत्मसात केले आहेत ते असणार का तुम्ही या ठिकाणी धरून उभे राहिलेला आहात? तुम्ही ब्राह्मण दिसत तुम्ही असणारा विधियुक्त पूजा धर्म का करत नाहीत, असा प्रश्न त्या ठिकाणी त्या माळ्याने विचारला. राजा सैन्याशी सन्नद सबळे तू एकाएकी ब्राह्मण बाळ तू त्याशी युद्ध प्रबळ रणकलोळ गडे केवी. आणि तू राजाला इकडे बोलवण्याचे असणार मला सांगू लागलेला आहे, परंतु राजा तर बलवान आहे, परंतु त्याच्याकडे सर्व प्रकारची सेना आहे आणि तू या ठिकाणी एकटा येऊन उभा ठाकलेला आहे. कशा प्रकारे तुझी आणि त्याची बराबरी होऊ शकते आणि युद्ध तरी तू कसं असणार त्यांच्यासोबत करणार आहे, असा प्रश्न माळ्याने परशुरामाने. जे जे मार्गस्थ ते कती ते म्हणती द्वेज अपघाती रायाशी युद्ध प्राप्ती हा मरणार्थी आतुर. आणि ज्या वेळेस परशुरामाचा त्याला सांगितलं पण त्यांनी काय ऐकलं नाही, मग परशुराम पुढे जाऊ लागले, प्रत्येकाला असणारा विचारू लागले आणि सांगू लागले की माझा तेवढा निरोप द्या. परंतु प्रत्येक परशुरामाला म्हणू लागलेला आहे की आता असणार आहे त्याला निश्चितच मरण जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळेच असणार आहे असं काहीतरी त्याच्या विचारामध्ये सुचू लागलेलं आहे, असा असणार उपहास परशुरामांचा करू लागले. क्षेत्रियाशी युद्धाचे बळे ब्राह्मण शाप बळे सबळ ते तू वांचीशी युद्ध प्रबळ पूर्ण केवळ अविवेकी. आणि हे तुम्ही असणारे या ठिकाणी युद्धासाठी आलेला आहात, परंतु हे युद्ध करण्याचे काम आहे ते क्षत्रियांचं काम आहे आणि ब्राह्मणाने असणारं आपलं मंत्र वगैरे जपत राहावं आणि त्यांच्या शापाच्या बळाने युद्ध असणारं करावं. मग तुम्ही असणारं मला असं वाटतंय तुमच्याकडे पाहून की तुमचा विवेक जो आहे तो निश्चितच हरपलेला आहे. आपण करतोय काय आणि आपल्याला करायचंय काय ह्या गोष्टीची तुम्हाला काही जाण राहिलेली नाही. फुलारी मने मद सांगता राजा करील तुझ्या घाता ब्राह्मण हत्या बैसेल माझे माता मी सर्वता सांगेना. बरं माळी आहे तो माळी परशुरामांना बोलू लागलेला आहे की हे ब्राह्मण देव तुम्ही असणारा मला सांगतात की राजाला अशा अशा प्रकारचा निरोप दे, परंतु मी आता जाऊन जर राजाला सांगत आणि राजा जर हित येऊन रागात येऊन जर तुम्हाला मारून टाकेल तर त्या ब्रह्म हत्येचं मी सांगितल्यामुळे त्या ब्रह्म हत्येचं पातक मलाही लागेल, मग मी असणार निष्पाप उगा दोषी का हो, अशा प्रकारचा विचार तो माळी परशुरामांना सांगतो. मग परशुराम मने मने साधुत्वे येते कोणी न मानी पुरुषार्थ दे कोणी जने वचन माने भलताचे. मग एका परशुरामाने विचार केला की इतक्या जणांनी मी सांगितलं पण कुणीच काय असणारं प्रत्युत्तर मला देतात, माझा उपहास करू लागलेले आहेत. मग आता साधू सज्जनपणाने मी ह्यांना सांगितलं परंतु ह्यांना काय ऐकायचं नाही. मग आता मी असणार निश्चित माझ्या स्वरूपात ह्यांना दाखवतो आणि ह्यांना एकदा माझा पुरुषार्थ काय आहे हे दाखवला की मग बरोबर पळत असणार त्या ठिकाणी राजाला जाऊन सांगितलं. आईशे परशुराम अवधारे मग धुमशिला फुलारे फुले हिरोने घेतले करी जाय शंख करीत राजसभे. मग असा विचार केल्यानंतर परशुरामाने तो जो काही माळी होता त्या माळ्याच्या हातातले सगळे फुलं वगैरे फेकून दिले, असा हाणला की इतका हाणला की बघायचं काम नाही, तेवढीच त्या बोंबलातच राजाच्या असणाऱ्या दरबारामध्ये गेले. आघाते पडिला फुलारे तो शंख करी राजद्वारे
ऐकोनी धाकती नर नारे राजा भितरी जित की मेला. आणि ज्या वेळेस त्या माळ्याला हिटका हल्ला की तो जमिनीवर असणारा 2-3 वेळा लोळवला आणि मग त्याच्यामुळे तो ओरडतच राजाच्या नावाने हाक मारीतच पळाला. आणि पळत असताना हे जे काही बाकीचे ठिकाणचे रहिवासी होते, दुकानदार वगैरे होते, ते असणार मोठ्या मोठ्याने म्हणू लागले, अरे हे असणार अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. आपल्या नगरातील लोक मोठ्या मोठ्याने आरडू लागलेले आहेत. मग राजा जिवंत आहे का मेला का न्यायच संपलाय अशा प्रकारचा विचार करू लागले. सहस्त्र अर्जुनाच्या राजा भितरी बोम ऐको स्वप्नात रे ते बोम पडली राजद्वारे राजा भितरी निमाला. आणि लोक बोलू लागले आहेत की अशा प्रकारचं विकृत जे आहे, जे मोठ्याने असणार सगळे ओरडू लागले आहेत किंवा तो असणारा व्यक्ती ओरडू लागलेला आहे, अशी स्थिती इथून मागे कधीच आम्ही पाहिली नाही. आणि सहस्त्र अर्जुनाच्या नगरीत हे कधीच घडलं नाही. मग नेमकं राजा मेलाय का काय अशा प्रकारचे विचार सर्वजण बोलू लागले. आईशी विश्वातोमुखी वार्ता भविष्यवदे वागदेवता ती बोमराय ऐकता चळका पचित्ता सुटला. आणि जी काही पुढील वार्ता आहे तीच असणार, पुढे जे काही घडणार आहे तेच असणार. वाग्देवता म्हणजे सरस्वती माता या सगळ्या लोकांच्या जनतेच्या मुखातून वधवू लागली होती. आणि अशा प्रकारचा ज्यावेळेस आक्रोश करीत तो माळी त्या ठिकाणी राजदरबारामध्ये गेला, तो आक्रोश राजाने पाहिलेला आहे. म्या गाईस केला शस्त्रपात आणि ब्राह्मण केला घातो पापा चरलो बहुत जे निश्चित मज नये. आणि राजाच्या कानावर ही गोष्टी पडल्याबरोबर राजाला असणार तळमळ होऊ लागली की मी निश्चितच असणार जे आहे ब्रह्म त्या ठिकाणी ब्राह्मणाची हत्या केलेली आहे आणि गाईला त्या विनाकारण मारलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे जे पाप आहे ते माझ्या डोक्यावर बसलं आणि अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळं इथून पुढे मला कधीच जय मिळणार नाही, मी अपजय निश्चित होणार असं असणार त्याला कळून चुकलेलं आहे. फुलारी अशी कुशे प्रधान तुझे बोंबेशी काय कारण तो म्हणे एक आला असे ब्राह्मण धनुष्यबाण परशुशी. आणि जो बोंबण्यात आलेला माळे होता त्या माळ्याला राजाने विचारलं की हे बाबा तू असणारा इतक्या मोठ्या मोठ्याने काय ओरडत आलास. आणि त्याच वेळेस त्या माळ्याने सांगितलं की मी या तुमच्याकडे दरबाराकडे येत असताना एक ब्राह्मण मला भेटला आणि तो असणारा तुमच्याबद्दल बोलू लागलेला होता. अशा असणार तो सांगत होता की असणारा राजाला माझ्यासोबत युद्धाला बरोबर तो रायाशी समदळे युद्ध करू पाय बळे तो म्हणे सांग राया जवळे त्याचे वचन वळे छेदिल म्या. आणि तो जो ब्राह्मण आहे तो म्हणू लागला होता की मला राजासोबत युद्ध करायचं आणि राजाला सांग की त्याच्या सगळ्या सेने सगट माझ्या समोर आहे आणि माझ्यासोबत युद्ध कर. परंतु तो एकटा असल्यामुळं मी त्याची असणारी निंदा केली किंवा त्याच्यावर हसलो आणि त्याच हसण्यामुळं असणार त्याने मला इतकं मारलं आणि त्याच्यामुळेच मी या ठिकाणी बोललो पाहिजे. रायाशी ब्राह्मणाशी युद्ध बोलणे तुझे आत्यबद्ध तिने त्या ब्राह्मणाशी आला क्रोध मदसुबद्ध तुमशिले. आणि अशा प्रकारे मी त्याला सांगितलं की तू आहेस ब्राह्मण, राजा आहे, क्षत्रिय आणि त्याच्यासोबत तू कशा प्रकारे युद्ध करणार. आणि असं त्याला सांगितल्या बरोबरच त्याने असणारा मला फालत युद्ध करून मारलं आणि त्याच्यामुळे मी ओरडू लागलो. फुले हिरोनिया करी मज प्रारिले मुकागोरी तिने मजाले जीवावरे या लागे मी करी महाशब्द. आणि त्याने असणारे मारलंच नाही तर सगळे फुलं वगैरे आहेत ते सगळे सांडून टाकले आणि सांडून फेकून देऊन असणार माझ्या कानफडात देखील मारलं आणि त्याच्यामुळे मी असणार रडू लागलेलो आहे असं ते जो माळे आहे तो राजाला सांगू लागलेला. प्रधाने बोलाविला सेनाने ब्राह्मणा नावा धरुणे तिने ठाणांतरी पाचारोडे म्हणे ब्राह्मण बांधून आणावा. आणि राजाने असं सांगितलं बरोबर राजाने प्रधानाला सांगितलं, प्रधानाने सेनापतीला सांगितलं, सेनापतीने असणारा जे त्याचे जे काही सेवक आहेत जे असणारा पायदळ आहे त्यांना सांगितलं की जो कोणी ब्राह्मण या नगरामध्ये अशा प्रकारचं कृत्य करू राहिलं आहे त्याला धरून या राजदरबारामध्ये असणार आनंद. नगर नागरिक लोक तेथे आले स्वाभाविक हे बहुत तो एकला एक युद्ध कौतुक पाहू आणि आता परशुरामाने सगळ्यांना विचारलं होतं, सगळ्यांना सांगितलं होतं, पण कुणालाच असणारा त्याच्यावर भरोसा वाटला नाही.
मग आता निश्चित तो जो बोमलत गेलेला आहे तो राजाला कोणाला तरी घेऊन येईल आणि मग काहीतरी बघायसारखं होईल. म्हणून तिथालचे जे नागरिक होते किंवा जे काही लोक होते ते सगळं बाहेर येऊन असणार त्या ब्राह्मणाकडे पाहू राहिले. बाहेर निघाला ठाणांतरी पुढे पायकाच्या हरे एक गर्जती हाहाकारे एक शस्त्र करी झेलती. आणि पुन्हा जे सहस्त्र अर्जुन आहे त्याचं जे काही सेनादळ आहे सगळं बाहेर निघालेलं आहे. पायदळ त्यांनी आपले जे शस्त्रास्त्र आहेत ते सगळे घेतलेले आहेत आणि सगळे घेऊन असणार त्या ठिकाणी आता परशुरामांसोबत युद्धासाठी तयार झालेले आहे. बाहेर निघाला ठाणांतरी पुढे पायकाच्या हरी एक गर्जती हाहाकारी एक शस्त्र करी झेलती. परशुराम म्हणे हे दिना मारिया पुरुष अर्थ कोणा याचा रायाशी अपशकुना होय तैसे चिन्ह करूयाशी. पण आता जे पायदळ आहे किंवा जे काही शुल्लक वरकड जे सैन्य आहे ते सैन्य आलेलं होतं आणि मग परशुरामाने ज्यावेळेस आपल्या समोर ते सैन्य बघितल्याबरोबर असणारे परशुराम म्हणू लागले आहेत की आता असणार हे जे सैन्य आलेलं आहे ते आपले योग्य नाही. म्हणून यांना न मारता त्यांच्या असणाऱ्या कानात छेदू आणि अशा प्रकारचा अपशकून असणारा त्यांना घडवू जेणेकरून हे पाहिल्यानंतर त्या राजाला देखील असणार दुःख वाटेल. आयशे मनोने सोडीला बाणे अवघ्याची शस्त्रे छेदून सवेची नाक कान सरकतून बाण पडतो रे भातार गे. आणि असं म्हणून परशुरामाने बाण सोडल्याबरोबर असणारा जेवढं काही सैन्य पायदळ आलं होतं आपलं शस्त्रास्त्र घेऊन त्यांचा असणारे नाक आणि कान समूळ असणारे एकदम चपटीच करून टाकली आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळ्यांची दयनीय अवस्था केली. मारलं कुणालाच नाही जीव फक्त अपशकूनच तो असणारा त्यांना प्रदान केला. कोणाचा वाई जावाई कोणाचा भेटू आला भाई कौतुक पाहता तेही नाक कान श्री पाही मुके. आणि त्या ठिकाणी जे काही युद्धासाठी आलेले होते त्याच्यातले असणारे कुणाचे जावई होते कुणाचे युवाई होते कुणाचे असणारे भाऊ बंद त्या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी आलेले होते. परंतु अशा प्रकारच्या सर्व सैन्याला असणार परशुरामाने जे आहे कान ना कोणाला ठेवलं नाही अपशकूनच तो असणार त्याला दिलेला. कोणाचा पाहुणा मेहुणा जावाई आणला दिवाळसना येथे मुकले नाक काना दाविता वदना सलज्ज. आणि दिवाळीच्या सणामुळे असणाऱ्या सगळ्या पाहुण्या रावळे जे आहेत ते गोळा झालेले होते. अशा प्रकारच्या पाहुण्या रावळ्याचं देखील असणार आच्छादन करण्याचं कार्य त्या ठिकाणी परशुरामांनी केलेलं आहे. शंख करीते आक्रंदुने नाक कान गेले दोन्ही फेफे करिता निघे ध्वनी हे विटंबने युद्धाची. आणि त्या नाकान असणाऱ्या छेदल्यामुळे इतका असणारा त्यांची भयंकर अवस्था झालेली की सगळ्या तोंडाची असणारी आग उठू लागली. पण वरडत असताना देखील आवाज काय मधुर अशा प्रकारचा आहे ना फे 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 अशा प्रकारे ते काय म्हणाले हे सुद्धा कळणं अशा प्रकारची भयंकर स्थिती परशुरामाने त्या सैन्याची केली. सन्मुख घाई गेली प्राण ते विराशी उत्तम मरण परिजिता गेली नाक कान ते चौगुण मरण निंदित्वे. आणि एक क्षत्रियाचं जे आहे ते क्षत्रियाचं धरण युद्धभूमीवर मरण आलं तर त्याला असणाऱ्या वीरगती प्राप्त होते. परंतु त्या ठिकाणी जाऊन जर उपहती जर शरीराची झाली आणि कुठं जर तोंड दाखवायसाठी जर स्थिती राहिली नाही तर त्या चौगुण असणाऱ्या त्या ठिकाणी पाप भोगायला लागतं किंवा असणार दयनीय अवस्था होती. अशा प्रकारे क्षत्रियत्वाची असणारी स्थिती आहे. वीर विटंबिले अनेको नगरा माझी पडली हाक कोपले राजपुत्र विटक सन्नद कटक तिही केले. आणि अशा प्रकारची विटंबना परशुरामाने ज्यावेळेस त्या सैन्याची केली ते सैन्य असणारे फेरफेर करीत ज्यावेळेस राजदरबारामध्ये गेलं राजपुत्रांनी ही सर्व स्थिती पाहिली आणि त्यांना सुद्धा अत्यंत राग आला आणि ते युद्धासाठी सज्ज होऊन बाहेर निघून आलेले. साठ प्रयुत्ते कुंजर कोट्यान कोटी रहमवर अमित चालले अशी वार पायाचे मोगर गरजती. आणि त्यावेळेस त्या राजबळांनी किंवा कुमारांनी जे आहे त्यांच्या बरोबर असणारा 60 कोटी अशा प्रकारचे हाती घेतलेले आहेत आणि कोटीवर घोडेस्वार पायदळ असणारे जे सैन्य आहे ते सर्व सोबत घेतलं आणि परशुरामासोबत युद्धासाठी सेनानी मुख्य सेनानी राजपुत्र मध्यमानी
दक्षिणे राजे मुकुटमणे चंड प्रचंड दोन्ही वामभागी. आणि जे काही डाव्या बाजूला चंडम प्रचंड अशा प्रकारचे दोन जे योद्धे महान होते ते असणारे युद्धासाठी उभे राहिलेले आहेत. आणि सगळ्यात पुढे सेनापती आहे आणि मध्यंतरी राजकुमार अशा प्रकारे असणार सगळं युद्धाचा मेळा गोळा करून परशुरामाच्या दिशेने गेलेला आहे. वेगे निघे सहस्त्र अर्जुने कुमार आणि प्रधान ही राहाविला प्रार्थून ब्राह्मण बांधवने आणू आम्ही. आणि त्याच वेळेस सहस्त्रार्जुन देखील निघू लागलेला होता. परंतु जे काही राजकुमार आहेत आणि जे काही असणारा प्रधान आहे त्या प्रधानांनी विनंती सहस्त्रार्जुनाची केली आणि सांगितलं की हे राजन तुम्ही आमच्यासोबत येण्याची गरज नाही, आम्ही जातो आणि निश्चितच ब्राह्मणाला तुमच्या समोर असणार सादर करतो अशा प्रकारे म्हणून सहस्त्रार्जुनाला त्याच ठिकाणी ठेवलेलं आहे. आम्ही असता इतके जण एकला एक ब्राह्मण तयावरी निघावे आपण हे समारंगण नोहे राया. आणि हे राजन आपण ज्यासोबत युद्ध करण्यासाठी जाऊ लागलेलो आहोत तिथं काही युद्धाची सेना काही मोठी फार नाही, हे काही एकुलता एक असणारा ब्राह्मण आहे आणि त्याला मारण्यासाठी आम्ही इतके पुरेसे आहोत असं म्हणून असणार. तुम्ही या ठिकाणी थांबू नका, थांबा आम्ही युद्धाला जातो. प्रभू रामचंद्र भगवान की जय. या परे मंत्री आणि कुमरे राजा राहोनी नगरे आपण निद्र भारी नगराबाहेरे निघाले. आणि अशा प्रकारे प्रधान आणि राजकुमार जे आहेत ते आपले सर्व सैन्य घेऊन त्या परशुरामांसोबत युद्धाला गेले आहेत. आणि जो राजा आहे तो राजदरबारामध्ये तसाच बसलेला आहे. पुढे भेटले निर्नाशिक तो आपशकून अत्यंतिक मुख्य रायाचे घातक हा आवश्यक शस्त्रार्थ. आणि त्यावेळेस राजकुमार प्रधान पुढे युद्धासाठी जाऊ लागले आहेत. त्याच वेळेस जे काही नाक कान तुटलेले योद्धे होते ते वापस येऊ लागले आणि वापस शंख असताना मोठ्या मोठ्याने बोंबलत वापस येऊ लागले होते. आणि ते ज्यावेळेस प्रधानांनी राजकुमारांनी पाहिलं आणि त्यांच्या मनात एक निश्चय झाला की आता असणार हे असे आलेत म्हणजे हे निश्चितच अपशकून आपल्या राज्याला आहे असा विचार त्या ठिकाणी सर्वजण करू लागले. सर्व तुमचे निंदमुख मूर्ते काले ती सन्मुख अवघे निर्नाशिक लोक ते अति दुःख घायाळा. आणि प्रधान मोठ्याने ओरडू लागला आहे की हे असणारे योद्धे हो, तुम्ही जर अशा प्रकारची उपाधी तुमची झाली तर आम्ही युद्धाला जात असताना आमच्या समोर का आहात, उगाच आम्हाला असणारा अपशकून का घडवू लागला, आम्ही असणारे युद्धाला चाललो तर तुम्ही असणारे त्या ठिकाणी बाजूला व्हा अशा प्रकारे बोलले. घायाळ बोलते आपण ब्राह्मण कोणाचा न घे प्राण तुम्ही वाचवाल नाक कान ते दावले पण जानवरे. आणि आता प्रधानाला जे घायाळ झालेले लोक आहेत ते म्हणू लागले आहेत की हे प्रधान तुम्ही असणार त्या ब्राह्मणाच्या समोर चाललेला आहात, परंतु ब्राह्मण असणार अत्यंत दिसायला साधारण आहे परंतु त्याची कीर्ती महान आहे. ते कोणाला जीव मारित नाही परंतु असणार त्या ठिकाणी नाक कान कोणाचाच ठेवीत नाही आणि उपहती केल्याशिवाय कोणाला सोडित नाही. आणि जर तुम्ही त्याच्यावर असणार युद्ध केलं तर ते तुमचं मोठेपण असणार अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी प्रधानाला घायाळ झालेले लोक. प्रधान बोलिला आपण करतो ने अपशकुना बेने परतने हाची अपशकुना हाची निंद जाण जगा माझी. आणि आता जे सगळे लोक होते ते असणारे प्रधानामागचे वीर होते, घाबरलेले होते, अपशकून झाला म्हणत होते. परंतु जो प्रधान आहे त्या सगळ्यांची समजूत घालू लागला की तुम्ही असणार यांना बघून अपशकून समजू नका. आपण जर युद्ध करायला जात असताना अर्ध्या वाटातून जर मागे गेलो तर हाच सगळ्यात मोठा अपशकून आहे. युद्ध करिता परस्परे एका जय एका हरी येन चुके भरत्या परी शकुनाची चोरी मूर्ख प्राप्ती. आणि मला सांगा आपण जर युद्धाला गेलो तर एकाचा विजय आणि एकाचा असणारा पराजय होणारच आहे. ही युद्धाची नीतीच अशा प्रकारची आहे. मग शकुनाला अपशकुनाला या ठिकाणी काय म्हणण्याची गरज आहे. अंगे नाये अंगवना त्यासे काय जय देईल शकुना
हे मानिती ते मूर्ख पूर्ण सुरांचे लक्षण ऐसे नव्हे. पण आपल्यामध्ये बळ आहे ना, तो जो पुढचा व्यक्ती आहे, पुरयोद्धा जो आहे, तो असणारा एकटा आहे आणि आपल्यापाशी इतकं मोठं सैन्य आहे. मग जर आपल्यामध्ये खरोखरच जर बळ असेल तर शकून अपशकुनाच्या ज्या गोष्टी करणारे आहेत ते असणारा मूर्ख अशा प्रकारचे आहे. देव असे शकुनाचे काय, तो काय अपशकुनी नाही. अपशकुनाचे काय, निंदले पाहे न मानिते. आणि असं असणार जर देव सगळ्या गोष्टीमध्ये जर सारख्या प्रमाणे आहे तर शकुनात जशा प्रकारे आहे तसं अपशकुनात देखील असणारच आहे ना. त्याच्यामुळं ज्याच्यामध्ये असणारं वीरवृत्ती आहे, धैर्यता आहे, त्याने असणारं शकुना अपशकुनाला मानायचं नाही. त्याने आपलं असणारं शौर्य दाखवायचं, अशी असणारी क्षत्रिय स्थिती आहे. ऐसे बोलून प्रधान राहटिल्या बेरी निशान. सैन्य चालविले संपूर्ण पुढे ब्राह्मण लक्ष्मी. आणि असं सगळ्याला असणारा धीर त्या प्रधानाने दिलेला आहे. आणि धीर देऊन जे काही नगारा वगैरे जे काही तुताऱ्या वाजवण्याचं जे साहित्य आहे ते वाजून आपल्या युद्धासाठी सज्ज होऊन परशुरामांच्या दिशेने सर्व सैन्य निघालेलं आहे. एका जनार्दना शरण दानवांचे युद्ध दारुण. राम करील निर्धारण तेरण कंदन अवतारा. आणि एकनाथ महाराज आपल्या जनार्दन स्वामीला गुरुवर्यांना असणारा नमस्कार करून त्यांना वंदन करून म्हणू लागलेले आहेत की हे जे काही आता करणं आहे, परशुराम जे योद्धे आलेले त्यांच्या समोर आहेत त्यांना असणार निश्चितच धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि युद्ध भयंकर अशा स्वरूपाचं होणार आहे. असं नाथबाबाला शरण जाऊन जनार्दन स्वामीला शरण जाऊन असणारा नाथबाबा सांगू लागले. स्वस्ती श्री भावार्थ रामायण.